हा जो पायरेट क्रिस्टल आहे ना, ह्याने मला थोडंसं परेशान करून ठेवलेलं आहे. तुम्ही ब्रेसलेट घालाय तर सांगितले, पण आता मला कन्फ्युजन असं आहे की तुमच्या काही ब्रेसलेट उजव्या हातात आहेत, काही डाव्या हातात आहेत. मग आता आमच्यासारख्या माणसांनी कुठं घालायचं? म्हणजे उजव्या हातात घालायचं का डाव्या हातात घालायचं? टायगर्स आहे जगातलं सर्वात शक्तिशाली प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे. शक्तिशाली क्रिस्टल कळले आम्हाला. आम्हाला 1 ते 9 नंबरच्या लोकांसाठीचे क्रिस्टल कळले. पण आता 1 ते 9 नंबर सोडून पण दुसरे क्रिस्टल आहेत का वेगळे? हो आहेत ना. क्रिस्टल भरपूर आहेत. क्रिस्टल आतापर्यंत मनुष्याने जवळपास ॲप्रॉक्सिमेट 5,000 क्रिस्टलपर्यंत प्रयोग केलेले आहेत. जर तुमची बेसिक रिक्वायरमेंट आहे काय, अन्न वस्त्र निवारा, म्हणजे कुठेतरी तुमचं जो कोर कॉम्पिटन्सी असेल ती कुठेतरी हॅम्पर होते. मग तुम्हाला परत काय वापरायचं आहे, रेड कार्नेलियन. तुम्हाला सगळ्या चक्रांना ऊर्जा देतं. म्हणजे काय, तुमचे सगळे फायनान्सेस पण आले, एक्सपान्शन आलं, ग्रोथ आली. हे सगळं येलो सिटीवरून बघतात. अजून असा प्रश्न पडलेला आहे की काही सेलिब्रिटीज आहेत किंवा काही ॲक्टर्स आहेत, ते त्यांची जी ज्वेलरी असते त्याच्यासोबत क्रिस्टल्सला कंबाईन करतात. म्हणजे थोडक्यात सलमान खानच्या हातातलं ब्रेसलेट बघितलं आपण, तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तो ब्लू कलरचा एक आहे क्रिस्टल, तो त्यांनी वापरलेला आहे. असेच काही लोक गळ्यामध्येही घालतात. तर मग मला ते विचारायचं होतं की क्रिस्टल त्यांच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये असं ब्रेसलेट म्हणून वापरलेला जास्त फायदेशीर आहे, का असं ज्वेलरीसोबत मिक्स करून तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडीसोबत वापरलेला फायदेशीर आहे? ठीक आहे. हा बघा, हा खूप ना मोस्ट कॉमनली आस्क क्वेश्चन आहे मला. पायराईटचं लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, टर्कोइजचा लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. मला जर आनंद घ्यायचा आहे तर माझी आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे बॉस, तुमची आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे. माझं फिरोजा जो ब्रेसलेट आहे ते वापरतात किंवा ते जे क्रिस्टल आहे ते लग्नानंतर नाही वापरू शकत कुणीच व्यक्ती. माझा एक सिम्पल क्वेश्चन, तुम्हाला पाहिजे काय? क्रिस्टल तुम्ही सिलेक्ट करत नाही, क्रिस्टल तुम्हाला सिलेक्ट करत असतो. नमस्कार, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेले आहे आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा गट्टा. आज आपल्याकडे आलेले आहेत एक विशेष गेस्ट. विशेष या कारणासाठी कारण आज आपण शूट करणार आहोत अशा गेस्ट सोबत ज्यांच्यासोबत आपण आधीही 2 एपिसोड केलेले आहेत. आणि मेन हे आहे की भारतातील सर्वाधिक व्ह्यूज असलेला मराठी पहिला पॉडकास्ट न्यूमरोलॉजीवरती आपण त्यांच्यासोबत केला होता. असे आपले गेस्ट अमोल मोरे गुरुजी. आज आपण याच अमोल मोरे गुरुजींसोबत नवीन हिरो पॉडकास्ट रेकॉर्ड करत आहोत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे त्याची थीम थोडी वेगळी आहे बरं का, आणि इंटरेस्टिंग देखील आहे. क्रिस्टल हिलिंग नक्की काय असते, त्याचे काय प्रकार असतात, कुठल्या प्रकारचे क्रिस्टल्स कुणी वापरावे, तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम असेल, करिअरमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा रिलेशनशिपमध्ये तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको जरा जास्त त्रास देतीये, तर त्याच्यावरचे देखील रेमेडीज या क्रिस्टल्समधून होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आजकाल तुम्ही मनी मॅग्नेट ब्रेसलेटच्या ॲड्स बघता आणि पायराईट पायराईट सगळ्यांच्या हातात पायराईट दिसतंय, गळ्यात पायराईट दिसतंय, डेस्कवर पायराईट दिसतंय. ते पायराईटचं फॅड नक्की किती खरं आहे, हे सुद्धा आज आपल्याला कळेल. चला तर मग सुरुवात करूया आता अमोल मोरे गुरुजींसोबत या पॉडकास्टला. तर गुरुजी, आजकाल आपण बघितलंय की AI हे आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट भाग झालेलं आहे. प्रत्येकजण आजकाल छोटी मुलं सुद्धा त्यांच्या शाळेचं किंवा कॉलेजमध्ये असलेली मुलं सुद्धा अभ्यास असेल किंवा प्रेझेंटेशन असेल तर ते AIला विचारून करतात आता सगळ्या गोष्टी. रिसर्च सोपी झालेली आहे AIमुळे. आधी जे आपण Googleवर तासोन तास सर्च करायचो, ते AI एका सेकंदात आपल्याला देतं. तर आता असंच एक गमतीशीर राउंड पासूनच आपण चालू करूया, की मी AIला काही प्रश्न विचारेल क्रिस्टल हिलिंग आणि क्रिस्टलच्या बाबतीत, आणि मग AI आणि तुम्ही त्या दोघांमध्ये आपण चेक करूया आता नक्की कोण जिंकतं आणि का जिंकतं ते. बरं, ठीक आहे. हे थोडंसं वेगळं आहे. कुणी ट्राय नाही केलं तर आम्ही जरा वेगळं ट्राय करतोय आता. हे GPT, मला तुझी मदत हवी आहे एका नवीन गोष्टीसाठी. नक्कीच. मी मदतीला तयार आहे. आता तुझी नवीन गोष्ट काय आहे ते सांग, जेणेकरून आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया. अच्छा. तर एक अमोल नावाचा मुलगा आहे. त्याची जन्मतारीख आहे 22 फेब्रुवारी 2000 आणि त्याचा मला मूल्यांक, भाग्यांक दोन्हीही माहीत नाहीये. पण मला त्याच्या आयुष्यात त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याला सोल्युशन हवं आहे. तर पहिला प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या आयुष्यात पैसेच येत नाहीत. मग त्यासाठी त्यांनी काय कुठलं क्रिस्टल वापरलं पाहिजे?
समजलं. तर अमोलच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक आणि भाग्यांक काढता येईल. 22 फेब्रुवारी 2000 म्हणजे मूलांक 2. 22च्या बेरीज 2 + 2 4 आणि त्याचा एकांकी 4 होतो. पण फेब्रुवारी म्हणजे 2 नंबरचा महिना, त्यामुळे त्याचा मूलांक 2 धरू. वर्ष 2000 असल्यामुळे त्याचे भाग्यांक काढायला थोडं डिटेल लागेल, पण आपण आता सध्या तितकं ठेवूया. ज्या आर्थिक समस्येबाबत तू विचारतोयस त्यासाठी पायराईड एक चांगला पर्याय असेल, जो मी आधी म्हणालो तसंच. पायराईड आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणायला मदत करतो असं मानलं जातं. तर अमोलला पायराईड सुचवायला हरकत नाही, जेणेकरून त्याच्या आर्थिक प्रवाहात थोडी सकारात्मक ऊर्जा येईल. तर तुझ्या पॉडकास्टमध्ये असं थांब की अमोल सारख्या व्यक्तीला पायराईड सारखं क्रिस्टल त्याच्या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून वापरून पाहता येईल. आणि जर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाचाही प्रॉब्लेम असेल तर मग दोन्ही गोष्टी एकाच क्रिस्टलने नाही साध्य होऊ शकत. हो, अगदी बरोबर. जर त्याच्या आयुष्यात आर्थिक आणि प्रेम या दोन्ही गोष्टींमध्ये अडचणी असतील, तर एकाच क्रिस्टलने दोन्ही गोष्टी साध्य करायचा प्रयत्न करणं थोडं अवघड होऊ शकतं. पण काही क्रिस्टल्स एकत्र वापरून बघायला हरकत नाही. उदाहरणार्थ प्रेमसाठी रोज क्वार्ट्स आणि आर्थिक स्थैर्यासाठी पायराइट हे दोन्ही एकत्र ठेवून वापरता येतात. त्यामुळे अमोलला अशा प्रकारे दोन्ही क्रिस्टल्सची एकत्रित ऊर्जा मिळू शकते. तर तू त्याला सांगू शकतोस की एकाच वेळी 2 क्रिस्टल्स वापरून बघायला, म्हणजे आर्थिक आणि प्रेम या दोन्ही समस्यांवर थोडी सकारात्मक ऊर्जा मिळेल. अच्छा, ठीक आहे. थँक यू GPT. तू कोण तर सर आता आपण ऐकलेलं आहे, की आता आपण GPTलाच विचारलं, की अमोल नावाचा व्यक्ती, त्याचं 22 फेब्रुवारी 2000 ही जन्मतारीख, त्याचा भाग्यांक आणि मूल्यांक मला माहीत नाही मी सांगितलं. त्यानुसार मला तुम्ही प्रॉब्लेम सांगितला मी त्याला, की एक तर प्रेमाचा आणि त्याच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी रोज क्वार्ट्स आणि पायराइट हे 2 क्रिस्टल्स वापरायला लावलेत. हा जो पायराइट क्रिस्टल आहे ना, ह्याने मला थोडंसं परेशान करून ठेवलेलं आहे आणि त्याला एक सिंपल रिझन आहे. पायराइटबद्दल आता मला डायरेक्ट प्रश्न विचारतात. मी गेले 17 वर्षापासून क्रिस्टल आणि जेमस्टोन्स सजेस्ट करतो, देतो आणि त्याच्यामध्ये आता कसं होतं, ते पूर्वी डॉक्टरसारखं काम होतं, की मी सांगतोय तुमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे क्रिस्टल वापरा. इतर पण वैदिक उपाय देतो आणि सांगतो हे क्रिस्टल वापरा, कारण ही शॉर्टकट रेमेडी आहे. क्रिस्टल्स आर मीन टू बी गिव्ह यू शॉर्टकट्स, लाइक त्याची स्वतःची एनर्जी तो तुमच्या ऑरामध्ये येऊन काम करते आणि तुम्हाला ती मदत करते पुढे जाण्यासाठी. सो म्हणून मी सांगायचो. आता पायराइटचं काय होतंय, की पायराइटचा रील बघून लोकं मला विचारतात, की मला पायराइट द्या. तर मी सुरुवातीला मला माहीत नव्हतं एवढं, की एवढं फॅड आलंय त्याचं म्हणून. सो मी दिले आणि मग मी नंतर म्हटलं, "पायराइट का मागताय सारखं?" मग मी विचारलं, "तुला पायराइट का पाहिजे?" तर म्हणतो, "अरे पायराइट मनी क्रिस्टल आहे." म्हटलं, "कोणी सांगितलं?" अच्छा, म्हणजे त्याचे पण प्रॉब्लेम्स आहेत का वेगवेगळे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. मनी क्रिस्टल नाहीये असं मी म्हणत नाहीये. बट कोणी सांगितलं, की ती तुझ्यासाठी मनी क्रिस्टल आहे? ओके. पायरेट मी सुद्धा आता वापरतो ना. जर हे पैशाचा संबंधी नाहीये आणि मी करियर ओरिएंटेड पर्सन आहे आणि मी पायरेट वापरतोय. तू कॉन्सेप्ट समजून घेतला का? त्याला म्हटलं, पायरेट कशाला वापरायचा? सिंपल रिझन आहे. तुला जर मनी अबंडन्स पाहिजे असेल, तर तू पहिलं तुझा अभ्यास कर ना, की तुझ्याकडे नंबर्स काय आहेत? तुझ्याकडे कुठले नंबर नाहीयेत, आहे ना? लोशू ग्रिड तर आपण सांगितले ना मागच्या वेळी. मग तू त्याचा अभ्यास कर, तर पायरेट तुला पाहिजे की नाही तुला सांगता येईल. म्हणजे न्यूमरोलॉजीचं सिग्निफिकन्स कुठला क्रिस्टल वापरायचा याला आहे. बघा 100% ना, जर हे रेमेडी आहे, हे जर उपाय आहे, तर त्याचं कुठल्यातरी प्रत्ययशास्त्राशी तुम्ही ज्योतिषशास्त्रावरून पण सांगू शकता, क्रिस्टल, न्यूमरॉलॉजीवरून पण क्रिस्टल सजेस्ट करू शकता. तुम्ही टॅरो कार्डप्रमाणे पण क्रिस्टल सजेस्ट करू शकता. पण एक समजायला सगळ्यात जास्त सोपी थेरपी म्हणून आपण अगदी पहिल्या दिवसापासून न्यूमरॉलॉजीचा एक ऑकल्ट सायन्स म्हणून आधार घेतो आणि आपण इतर गोष्टी बोलत असतो. मी त्याच रिलेव्हन्सने तुम्हाला सांगतो, की न्यूमरॉलॉजीत जर तुमचे नंबर मिसिंग आहेत, तर तुमची जी फॉर एक्झाम्पल तुमच्या शरीरामध्ये जी डेफिशियन्सी असेल, तुमच्याकडे जे व्हिटॅमिन कमी आहे, तुम्ही त्याची गोळी खाणार, की जे व्हिटॅमिन जास्त आहे त्याची घेणार? जे नाहीये तेच. मग सिंपल तुम्ही तुमची लोसोग्रिड मांडा, जशी तुमची फर्स्ट पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आणि तुम्ही बघा तुमच्याकडे कुठले नंबर नाहीयेत. मग मी तुम्हाला सांगतो नंबरचे कुठले क्रिस्टल असतात. तसं तुम्ही पायराइटकडे फक्त बघू नका. तुम्ही ओके. तुमची रिक्वायरमेंट समजून घ्या. जर तुम्ही पर्सनलाइज रेमेडी केली, तर ती करायला इफेक्टिव्ह असेल आणि ती समजायला तेवढी कठीण नाही जेवढी तुम्हाला वाटते. ओके. मग आता हे 1 ते 9 नंबर आपण मागच्या पॉडकास्टमध्ये आपल्या बघितलं न्यूमरोलॉजीच्या. तर मग ते 1 ते 9 नंबर्सनुसार कुठले क्रिस्टल असतील आता? ओके. मी तुम्हाला पटकन क्विक रिव्ह्यू देतो. बाकीचे डिटेल तुम्ही फर्स्ट पॉडकास्टला रेफर करू शकता. एक नंबर जो आहे, एक नंबर, एक व्यक्ती, कारण आता मी पहिलंच सांगितलं मूलांक काय असतो, भाग्यांक काय असतो आणि ते
एकदम सोपं आहे, आता तुम्हाला माहितीच आहे. सो 1 नंबर जो आहे त्याचा शासक ग्रह जो आहे तो रवी आहे, म्हणजे सूर्य आहे आणि त्याचं जे क्रिस्टल आहे त्याला रेड जास्पर असं म्हणतात. तुम्ही प्लीज ते स्क्रीनवर दाखवा लोकांच्या हो, मी माहितीसाठी. दाखवून देईल तुम्ही सांगाल कारण तसं. मी ते दाखवण्यात वेळ नाही वाया घालवणार. 2 अंक जो आहे त्याचा शासक ग्रह आहे चंद्र आणि त्याचं क्रिस्टल आहे मून स्टोन. मून स्टोन. 3 नंबर जो आहे त्याचा शासक ग्रह जो आहे प्लॅनेट तो आहे गुरु. ठीक आहे. गुरुचं जे क्रिस्टल आहे ते आहे येलो सिट्रीन. 4 अंक जो आहे, 4 अंकाचा जो शासक ग्रह आहे त्याचं नाव आहे राहू आणि त्याचं जे क्रिस्टल आहे ते आहे ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट. 5 नंबर जो आहे त्याचा शासक ग्रह बुध आहे आणि बुधाचा जो क्रिस्टल आहे तो आहे ग्रीन एव्हेंचुरिन. राईट, ग्रीन एव्हेंचुरिन. 6 नंबर जो आहे 6 नंबरचा शासक ग्रह आहे शुक्र आणि त्याचा जो काही ब्रेसलेट किंवा आपण म्हणू क्रिस्टल आहे तो आहे क्लिअर क्वार्ट्ज किंवा रोज क्वार्ट्ज, दोन्ही चालतात त्याला. शुक्राचं तसं वैशिष्ट्यच आहे. त्याच्यानंतर 7 नंबर जो आहे 7 नंबरचा जो क्रिस्टल आहे म्हणजे ग्रह आहे तो आहे केतू आणि त्याचा जो क्रिस्टल आहे तो आहे 7 चक्रा ब्रेसलेट, हा त्याला ऑप्शन दिलेला आहे. 8 जो अंक आहे त्याचा शासक ग्रह शनी. शनी महाराजांचा जो क्रिस्टल आहे तो टायगर्स आय असा आहे. 9 जो अंक आहे 9 अंकाचा शासक ग्रह मंगळ आहे आणि त्याचा क्रिस्टल येतो रेड कार्नेलियन, ज्याचं मी टंबल दाखवला तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवायला हा, पण आणलाय. दाखवून द्या एकदा प्रेक्षकांना परत नो recap नो होईल. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सो जो रेड कार्नेलियन जो आहे तो असा ऑरेंज कलरचा तुम्हाला दिसेल. सो हे टंबल फॉर्ममध्ये आहे आणि हे जे आपण घालतो हे ब्रेसलेट असतात, ह्याच्या बीड्स असतात. हे बीड्सने बनतात आणि हे टंबल्स असतात. हे तुम्ही कामाच्या ठिकाणी काही थोडेसे मुठभर घ्या आणि ते ग्लासच्या बाउलमध्ये ठेवून द्या. जी ओके. रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, ज्या प्लॅनेटची रिक्वायरमेंट आहे. आता तुम्ही मला कसं कळेल की मला 9 नंबरच्या मंगळ ग्रहाची रिक्वायरमेंट आहे आणि मग मी हे ठेवायला, हा, म्हणजे तर काय मी हे त्याला? ठेवायला, तर ते पॉडकास्ट नंबर 1 मध्ये सांगून झालंय की 9 बरोबर. नंबर म्हणजेच काय, डॅशिंग आहे, एनर्जी हाय असते त्याच्यामध्ये, फायर असते त्याच्यामध्ये. मग तुम्हाला जर कामाच्या ठिकाणी जास्त चांगला वर्किंग फोर्स पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, हे क्रिस्टल ठेवा. सो तुम्हाला थोडासा अभ्यास तिथे जाऊन करून येऊन जर हा पॉडकास्ट बघितला तर आणखी तुम्हाला मदत होईल ते नक्कीच. ठेवण्यासाठी. म्हणजे ऑडियन्सनी पहिलं तर आहे ना न्यूमरोलॉजीचा आमचा पॉडकास्ट बघा. मी इथं आय बटनच्या लिंक करून ठेवतो, ती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, तो चेक करा. म्हणजे तुम्हाला हा पॉडकास्ट पूर्ण समजेल इझिली. एक्झॅक्टली, बरोबर. आणि आता आपण चर्चा करतोय म्हणजे नंबर वाईज आपण क्रिस्टल सांगितले. तर मग नंबर वाईज क्रिस्टल सांगितले, तर मग आता मी जर बघितलं, मला तर काय नॉलेज नाहीये त्याचं पर्सनली. तर मग माझ्या समजा बर्थ डेट मध्ये 5 नाही, 6 नाही, 7 नाही, तर मग मी सगळ्याचे ब्रेसलेट घालायचे का? तुम्ही सांगितले ते हा, क्रिस्टलचे घेऊन एक एक. बघा, हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. याचं उत्तर दोन्ही आहे, होय आणि नाही. असं कसं आता? म्हणजे मला कन्फ्युज केलं तुम्ही. नाही, अजिबात कन्फ्यूज होऊ नका. मी जर काही बोलतोय तर त्याचं मी एक्सप्लेनेशन पण द्यायला बांधील आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जर तुमच्याकडे ते नंबर्स नाही आहेत म्हणजेच तुम्हाला त्या ऊर्जांची आवश्यकता आहे. सो बेसिकली तुम्ही काय करा, त्या सगळ्या जेवढे नंबर्स तुमच्याकडे नाही आहेत त्याची एक लिस्ट बनवा. त्या लिस्टच्या समोर त्याचं क्रिस्टल लिहा आणि तेवढे ब्रेसलेटची प्रोक्युरमेंट करा तुमच्याकडे आणि ॲज अँड वेन रिक्वायर्ड तुम्ही जे काही कर्म कराल, ठीक आहे, त्या कामामध्ये तुम्हाला तो नंबर ऑलरेडी तुमच्या ग्रीडमध्ये मिसिंग आहे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये त्याची एनर्जी मिसिंग आहे आणि तुम्ही त्याचं कर्म करताय, तर तुम्ही तो ब्रेसलेट वापरायचा आहे. आता हे थोडं कन्फ्युजिंग होतं, मी त्याला सोपं करून सांगतो. हा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करताय. बँकिंग सेक्टर 5 नंबरवरून बघतात, हे आपण मागेच सांगितलेलं आहे. हो, हो. पैशांची देवाणघेवाण ते आठवतं? झालं हा हां, मागच्या ते पॉडकास्ट. पुढचं पाठ मागचं सपाट नको. त्यामुळे तो परत हां. एकदा जाऊन बघा. बरोबर. मग तुम्हाला जास्त कळेल. ही सगळी शास्त्र त्याच्या पुढे आपण अजून जे काही द्यायची इच्छा आहे ते सगळं तुम्हाला कळेल. जर पहिल्याचे तुम्ही नोट्स काढल्या आणि मग ह्याच्या नोट्स काढल्या तर जास्त बरं पडेल, असं मी सजेस्ट करेन. सो तुम्ही बँकिंग सेक्टर 5 नंबरवरून बघता. मग तुम्हाला असं वाटेल की मी बँकेत जॉबला आहे, तर मला कुठला ब्रेसलेट पाहिजे? 5 नंबरचा ब्रेसलेट पाहिजे, जो की आहे ग्रीन ॲव्हेंचुरिन, मी आत्ताच सांगितला. नाही, तुम्ही जर बँकेमध्ये समजा कुठल्या डिपार्टमेंटला काम करता, तुम्ही जर कम्युनिकेशनच्या रिलेटेड काम करता, म्हणजे तुम्ही बँकेतच आहे पण तुम्ही तिथे अशा डेस्कवर बसता जिथे येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमर्सला तुम्हाला माहिती द्यायची की तुम्ही करंट अकाउंट उघडू शकता, आमच्याकडे FDची अशी योजना आलेली आहे किंवा आमचा बँकेचा इन्शुरन्सचे टाईप आहे, तुम्हाला ह्या इन्शुरन्सचे महत्त्व माहिती आहे का किंवा याचे फीचर्स माहिती आहेत का, आम्ही आमच्या बँकेचे बॉन्ड्स आहेत, हे तुम्हाला जेव्हा कम्युनिकेट करायचं असतं ना, तर तुम्ही ग्रीन ॲव्हेंचुरिन वापरा.
कारण बुध कम्युनिकेशनचं आहे आणि 5 अंकाचं आहे आणि त्याचं क्रिस्टल ग्रीन अव्हेंच्युरिन आहे. पण तुम्ही बँकेमध्ये जॉब करताय आणि तुम्ही बॅक ऑफिसला आहे, ऑपरेशन्समध्ये आहे, तुम्ही MIS हँडल करता, तुम्ही डेटा हँडल करता आणि तुमचं कामच तेवढं आहे, तर तुम्हाला 4 अंक म्हणजे राहू म्हणजे ॲमेथिस्टची गरज आहे. आता हे कुठून आलं? हे पण परत फर्स्ट पॉडकास्टपासून आलं. कारण बेसिक आधी मी क्लिअर केलंय बेस तुम्हाला. क्लिअर तर पाहिजे. हां, जर मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये किंवा प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी जर परत तो 4 नंबर काय, 5 मी तिथे अर्धा पाऊण तास एक्सप्लेन केलंय. एक नंबर मिळून सगळे 9 नंबर. सो त्यातला तेवढी 5 मिनिटं रेफर करा तुमच्या जॉब प्रोफाईलसाठी कुठली होत आहेत. है ना? बरोबर. जर नाही कळली तर कमेंटमध्ये विचारा. मी वेळात वेळ काढून त्याला उत्तर देईल किंवा तुम्हाला तुमचे प्रोफाईल मला नीट सांगा, की मी एका लेट्स से एखाद्या हेवी मशिनरी कंपनीमध्ये कामाला आहे आणि मी तिथे फायनान्स बघतो किंवा मी पगार काढतो, HRचं काम करतो. मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कुठला क्रिस्टल पाहिजे. बट दॅट क्वेश्चन शुड बी स्पेसिफिक हां. हम्म. तुमचा आणि माझा वेळ वाया घालवायची माझी इच्छा नाहीये. राईट? बरोबर. सो अगेन कमिंग टू द पॉइंट. जर तुम्ही जिथे जे काही काम करता, तुम्हाला जे कर्म करायचंय, ते ब्रेसलेट तुम्ही घाला, पण कुठे घालाल? डाव्या हातात घालाल की उजव्या हातात? हा म्हणजे आता तुम्ही ब्रेसलेट घालाय तर सांगितले, पण आता मला कन्फ्युजन असं आहे की तुमच्या काही ब्रेसलेट उजव्या हातात आहेत, काही डाव्या हातात आहेत. मग आता आमच्यासारख्या माणसांनी कुठं घालायचं? म्हणजे उजव्या हातात घालायचं का डाव्या हातात घालायचं? हे तुम्ही दर पॉडकास्टला मला टार्गेट करतात. मी घड्याळाच्या वेळी पण विचारलं मला सेकंड पॉडकास्टला, की तुम्ही या हातात का घातलंय? तुम्ही लेदर बेल्ट का वापरता? तर त्याचं उत्तर मी तेव्हाही दिलं होतं. सो तुम्हाला मी सांगतो 1 ते 9 नंबर. आता पहिली गोष्ट ब्रेसलेट कोणी कुठे घालावं? तर त्याचा थंब रूल काय? पहिला बेसिकली थंब रूल त्याचा असा आहे, की तुम्ही 1 ते 9 पैकी जे अंक तुमचे मिसिंग नंबर आहेत, त्याचे तुम्ही रेमेडी म्हणून जेव्हा ब्रेसलेट वापरणार आहात, ते सर्व स्त्री आणि पुरुषांनी डाव्या हातामध्ये घालायचे. जसं माझ्याकडे 5 आणि 6 नंबर नाहीये माझ्या ग्रीडमध्ये. 20 जानेवारी 1978 ग्रीड बनवा आणि बघा माझ्याकडे 5 आहे का? नाही. 6 नंबर माझ्याकडे आहे का? नाही. माझ्याकडे बुध आणि शुक्राची एनर्जी नाही. जी मला रिक्वायर्ड आहे कारण मी करिअरमध्ये आहे. मी कम्युनिकेशनच्या करिअरमध्ये आहे. ठीक आहे. बुधाची रिक्वायरमेंट आहे. मला काम केलंय तर मला काहीतरी मोबदला तर मिळाला पाहिजे त्याचा 5 नंबरची रिक्वायरमेंट आहे. मला माझ्या मताचं मी जे मतं समोर ठेवतो ते लोकांनी ऐकले पण पाहिजे पॉझिटिव्हली. 6 नंबरची मला गरज आहे. हे का ते सगळं मी डिटेलमध्ये सांगून झाले. तर हे 5 नंबरचं ब्रेसलेट आहे ग्रीन अव्हेंच्युरिन. हे 6 नंबरचं ब्रेसलेट आहे क्लिअर क्वार्ट्ज. ठीक आहे. त्याच्या जोडीला हिरवा धागा मी बांधलेला आहे आणि हा एंजल नंबर इथे काढलेला आहे. हे फार महत्त्वाच्या गोष्टी मी तिथेच सांगितलेल्या आहेत फर्स्ट पॉडकास्टच्या शेवटच्या 20 मिनिटामध्ये. तर ह्या तुम्ही फ्रीच्या रेमेडीज स्वतः करू शकता. त्याला फॉलो करू शकता. सो त्याप्रमाणे मी जे घातले ते प्रत्येक व्यक्तीने लेफ्ट हँडमध्ये घालायचे आहेत. Okay. ह्याला अपवाद एकच आहे. कोणी? अनमॅरिड फिमेल म्हणजे कुमारिका मुली. त्यांनी उजव्या हातात घातलं तरी चालेल, डाव्या हातात घातलं तरी चालेल. अदरवाईज सगळे जेंट्स आणि लेडीज यांनी डाव्या हातामध्ये तुमच्या मिसिंग एनर्जीज बाय युअर डेट ऑफ बर्थ त्याचे ब्रेसलेट घालायचे आहेत. त्यानंतर उजव्या हातात मी कोणते ब्रेसलेट घातलेत किंवा तुम्ही कोणते ब्रेसलेट घालू शकता. तुमच्या कर्माप्रमाणे जे मी तुम्हाला नंतर फॅक्टर सांगितला, की तुम्ही बँकेत आहे पण काय सांगितलं ऑपरेशन डिपार्टमेंटला आहे. तर तुम्हाला ॲमेथिस्ट नावाच्या ब्रेसलेटची गरज आहे. सो ॲमेथिस्ट नावाचा ब्रेसलेट तुम्ही वापरायला पाहिजे. ते तुम्ही कुठे वापरायला पाहिजे? तुमच्या उजव्या हातामध्ये वापरायला पाहिजे. आता इथे काय येतो? इथे येतं एक शास्त्र जे ऋषीमुनींनी शोधून काढलं होतं. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना 14 विद्या, 64 कला, है ना, 16 शृंगार हा एक कॉन्सेप्ट होता ना. त्याच्यानंतर असे बरेचसे कॉन्सेप्ट आपण कानावरून गेले असतील आपल्या. सो त्यातले जे 16 शृंगारपैकी कुठल्या बॉडी पार्टवर पुरुषांनी आणि स्त्रीने काय घालावं ह्याच्यावर बोलायला गेलो तर तासनतास आपला विषय होईल. Right. आज आपण ब्रेसलेट पुरतं जरा प्लीज समजून घेऊया. हा. पुन्हा जर तुम्ही सांगा तर आपण त्याच्यावरती बोलू. जसं पुढे जोडवे बिरोदे पायामध्ये घालायचे अगदी डोक्यापासून म्हणजे कपाळापासून ते पायापर्यंत प्रत्येक बाजू बंद असतील, बांगड्या असतील, अंगठी असेल, कानातले असतील, गळ्यातलं असेल, हे प्रत्येक कमर बंद होता. ह्याचं काहीतरी महत्त्व होतं आणि त्याचा संबंध प्रत्येक गोष्टीशी होता. त्यातलं आपण आता ब्रेसलेट म्हणतोय आणि स्त्रिया जे बांगड्या घालत होत्या आज ते थोडंसं प्रमाण कमी झालंय. सो ते मनगटाच्या जवळ होतं. त्याला इंटेन्शन असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही तुमचं इंटेन्शन म्हणजे संकल्प काय आहे? संकल्पात इतकी ताकद आहे, की डॉक्टरच्या हातात पण चाकू आहे, अवजार आहे आणि चोराच्या किंवा डाकूच्या हातात पण आहे. पण त्याचं इंटेन्शन आहे डाकूचं ते काय आहे?
ते हार्म चोरी करणे. करायचं, harm करणं. बरोबर की नाही, चौर्य कर्म करणे. आणि डॉक्टरचं काय, एखाद्याचा जीव वाचवणे. म्हणजे संकल्पात ताकद आहे, ना की सिच्युएशन जी डोळ्याला दिसते. राईट. हां, तर ते संकल्प जे आहे ना, ते आपलं मनगट आहे. जसं एफर्ट्स, आपली बोटं वगैरे, आपण त्याच्याबद्दल बोलूया भरपूर काही. सो इथे जर माझं इंटेन्शन आणि संकल्पात इतकी ताकद आहे, की जे गुरुजी घरी यायचे पूजा सांगायला, ते पूजा आधी नव्हते सांगत. सगळ्यात पहिलं देशकालाचा उच्चार करून हातात पाणी घेऊन काय म्हणायचे, "आता हा संकल्प सोडा, की मी आज ही जी नवग्रहाची पूजा करतोय किंवा मी अमुक जे काही हवन करतोय, ते माझ्या आयुष्याच्या प्रॉब्लेमला कनेक्ट करेल आणि हम्म. त्याच्यावरती ह्याचा उपाय होईल, म्हणून पाणी सोडा." बरोबर. हां, मग ते तर्पण असेल तर पितरांच्या संबंधी, तुमच्या काही इतर कार्मिक पूजा असतील त्या कर्माप्रमाणे. मग त्या संकल्पाला इतकं महत्त्व आहे. त्या संकल्पाला इंग्रजीत काय म्हणतो? इंटेन्शन. आणि इंटेन्शन बॉडीच्या कोणत्या पार्टवरून बघतात? मनगट. ठीक आहे. ओके. याच्या बॅकग्राऊंडला खूप मोठं सायन्स आहे. त्याच्यामध्ये आपण जाऊया. मी परत एकदा सांगतो. आज नाही. हां. आज क्रिस्टल आणि माझा प्रॉब्लेम. बरोबर. माझा म्हणजे माझा नाही, तुमचा. तुमचा. हां. सो तुमचा प्रॉब्लेम आणि क्रिस्टल याला आपण रिलेट करूया. सो इथे इंटेन्शन आहे. इथे मी काय घातलं? ग्रीन अव्हेंचुरिन. माझं इंटेन्शन काय आहे? गुड फॉर्च्यून, हम्म. गुड लक माझ्या आयुष्यामध्ये पैशाचं स्वरूपाने यावं अगेन लेफ्ट हँड, जावं राईट हँड. हा एक सिंपल कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. रिसिव्हिंग हँड आणि गिव्हिंग हँड म्हणजे नेमकं काय? हां. सो जे कोणी प्राणिक हिलिंग शिकले असतील, रेकी शिकले असतील, जे कुठल्या अल्टरनेट हिलिंगमध्ये जे लोक असतील, त्यांना हे लवकर कळेल. इतरांच्या माहितीसाठी सांगतो, की हा रिसिव्हिंग हँड आहे. इथून आपण कोणत्याही प्रकारची एनर्जी रिसीव्ह करतो आणि हा गिव्हिंग हँड आहे. इथून आपण ती देतो. ठीक आहे. सो आता ह्याला आपण क्रिस्टलच्या रेमेडीमध्ये कसं कनेक्ट करूया? सिंपल. मला काय हवंय? जसं मगाशी परत मी उदाहरण देतो. व्हिटॅमिन नाहीये माझ्या शरीरात, तर मला व्हिटॅमिनची गोळी खायची आहे. हम्म. इनटेक, इनसाइड, इनकमिंग. हां, तसं माझ्या ग्रिडमध्ये 5 नंबर नाहीये. काय? 5 नंबरची एनर्जी मला हवी. घ्यायची आहे. इनटेक, रिसिव्हिंग. म्हणून ब्रेसलेट कुठे घातलं मी? लेफ्ट हँडमध्ये. ठीक आहे. आता मी घड्याळाच्या वेळी पण सांगितलं होतं, कारण हे सायन्स प्रत्येक गोष्टीला, घड्याळ असो, क्रिस्टल असो, सेमच राहणार. मला काय करायचं? मला डिलिव्हरी द्यायची आहे. कशामध्ये? टेक्नॉलॉजीमध्ये, बरोबर. ज्याचा मी अजिबात सॅव्ही नाहीये. माझी ती फील्डच नाहीये. माझी फील्ड ऑकल्ट सायन्स आहे आणि हे मी टेक्नॉलॉजीमध्ये बसलेलो आहे. ठीक आहे. मग मला द्यायचं आहे. मग तिथे मला काय पाहिजे? राईट हँड. म्हणून माझं घड्याळ राईट हँडमध्ये आहे हम्म. आणि हे ब्रेसलेट राईट हँडमध्ये आहे. ठीक आहे. आणि जे माझे मिसिंग नंबरचे ब्रेसलेट आहे, ती ऊर्जा मला माझ्या आयुष्यात पाहिजे. कोणती ऊर्जा मला माझ्या आयुष्यात पाहिजे? जी ऊर्जा माझ्या आयुष्यात प्रारब्धाने मिळाली नाही. प्रारब्ध म्हणजे काय? माझ्या पूर्वजन्मी मी जी काही कर्म केली, त्यातली पॉझिटिव्ह कर्म आणि निगेटिव्ह कर्माची गोळाबेरीज होऊन जे उरलं भोगण्यासाठी, आनंद किंवा दुःख, हे जे भोगण्यासाठी उरलं, त्याचं कोडिंग म्हणजे माझी जन्मतारीख, त्याचं डिकोडिंग म्हणजे न्यूमरॉलॉजी. आणि ओके. त्यात मला जे नंबर नाही मिळाले, म्हणजे ती कर्म माझ्या मागच्या जन्मी करायची राहून गेली, की ज्याचं मला, जे मी केलं ना याचा रिझल्ट मिळेल का? नाही. 30 दिवस मी भरले, मला सॅलरी मिळेल. हो. बरोबर. मी माझी कन्सल्टिंग दिली, मला फीज मिळेल. बरोबर. सो मी जे केलं, जे पेरलं, निसर्ग काय म्हणतो? मी जे पेरलं ते मला उगवताना मिळेल. सो जे मी नाही पेरलं होतं किंवा जे माझ्याकडून राहून गेलं, ते माझ्या मिसिंग नंबरमध्ये लोशू ग्रीडमध्ये आलं. त्याचे ब्रेसलेट, त्याच्या क्रिस्टलचे ब्रेसलेट मी डाव्या हातात घातले पाहिजे. आणि जे आता मला अदरवाईज जे मी कनेक्ट करतोय, तुम्हाला सांगतोय, की कोणतं कर्म, मी टेक्नॉलॉजी फील्डमध्ये काम करतोय, मी ॲमेथिस्ट राईट हँडमध्ये घालू शकतो. मला प्रोटेक्शन पाहिजे आहे ना, म्हणजे ते 1 ते 9 अंकांमध्ये मी नाही बोलत आहे आता. तिथे परत टायगर्स आहे काम करतो. एक नवीन तुम्ही गोष्ट लिहून ठेवा. नोट्स जे बनवतात त्यांच्यासाठी परत एकदा रिमाइंड करतो, की नोट्स लिहित असाल तर लिहा. जर टायगर्स आहे जगातलं सर्वात शक्तिशाली प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे. म्हणजे कसं ठरतं ते, की हे शक्तिशाली प्रोटेक्शन आहे किंवा हे शक्तिशाली मनी अट्रॅक्टिंग ब्रेसलेट आहे? मी तुम्हाला पहिलं सांगितलं, की एक असतो दगड, एक पत्थर, आणि हा सुपर पत्थर आहे. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये जे मिनरल्स कंप्रेस झाले, त्यावेळेस त्यांनी रॉक कधी बनला, की जेव्हा ते ओबड-धोबड मिक्सअप होऊन त्यांचं एक मॉलिक्युलर स्ट्रक्चर बनलं, दॅट इज कॉल्ड ॲज रॉक. आणि जे एक फॉर्मॅटमध्ये बनत गेलं, एका स्ट्रक्चरल फॉर्मॅट पॅटर्नमध्ये बनत गेलं, त्याचा बनला क्रिस्टल. आणि त्याचे पॅटर्न ज्या पद्धतीच्या मिनरलने बनले, त्याचे गुणधर्म त्याने अडॉप्ट केले. म्हणून तर मीठ खारट आहे आणि साखर गोड आहे, पण दोन्ही बनलेत मॉलिक्युलर स्ट्रक्चरनेच बनलेले आहेत. तसं टायगर्स आहे, ज्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरने बनलं, ते आपल्या प्रोटेक्शनसाठी आपल्या ऑरामध्ये काम करतो. कारण ही गोष्ट तुम्हाला एक नवीन मुद्दा सांगतो.
पूर्वी आहे ना, हे जे आता मी तुम्हाला सांगतो क्रिस्टल वॉन्ड असते, हीलिंगमध्ये वापरतात. ह्याने तुम्हाला लवकर कळेल, मी सांगतो तो मुद्दा. आता ह्या हीलिंग वॉन्ड्स असतात. हीलिंग वॉन्ड म्हणजे काय, की ह्याला पॉइंटर आहे, ह्याच्यावर हा पिरॅमिड आहे आणि इथे मागे हात धरायला, होल्ड करायला जागा आहे. ह्याने जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो ऑरामध्ये, तर ही कोणती अंधश्रद्धा नाही. ही कोणती अंधश्रद्धा नाही. कारण आपल्या पूर्वी काळी जेव्हा लहान मूल रडायचं किंवा एखाद्याला असं वाटायचं की दृष्ट लागली आहे, तर त्यावेळेस काय करायचे, मीठ मोहरी घ्यायचे, आपल्यावर फिरवायचे अँटी क्लॉकवाईज आणि ते आगीमध्ये टाकायचे किंवा घराबाहेर टाकून द्यायचे. हा प्रकार काय होता, हे पूर्वी ना श्रद्धा जास्त होती. म्हणजे आजीने सांगितलंय ना, मग आजीबाईचा बटवा आहे, करायचं आहे. मग आता आपण चौकस आहे, विच इज गुड. विच इज गुड. आपल्याला जर माहीत असेल त्याच्या मागचं बॅकग्राऊंड आणि मग तुम्ही करताय, मग ते ह्याने हिलिंग करायचं असो ऑरामध्ये किंवा जाडं मीठ जे क्रिस्टलच आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर ते शरीरामध्ये काय करतं, तर बॉडीच्या बाजूला अजून बॉडीज आहे. हा आपण जे जेवण करतो त्याच्यामुळे पोसला गेलेला जो पिंड आहे, ह्याला पिंड म्हटलेलं आहे योगामध्ये. तर ह्याला अन्नमय कोश म्हणतात योगिक लँग्वेजमध्ये. जी आपल्या डोळ्याला दिसते त्याला म्हणतात अन्नमय कोश. याच्या बाजूला असतो प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, असे आपल्या शरीराच्या भोवती कोश असतात आणि ह्या 7 कोशांमधून जी बॉडी बनते त्याला ऑरा म्हणतो आपण. सिंपल लँग्वेजमध्ये म्हणतो AURA ऑरा. आता ही ऑरा डोळ्याला दिसत नाही. पण तुम्ही जेव्हा हीलिंगचे प्रकार शिकता, प्राणिक हीलिंग, रेकी, तेरामाई सेकिम, तुम्ही ज्यावेळेस ॲडव्हान्स हीलिंग लेवल शिकता, मला 1999ला मी रेकी ग्रँड मास्टर झालो आणि पुढे 2010 पर्यंत मी तेरामाई सेकिमच्या 10 लेवल्स कंप्लीट केल्या. मग त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, की ऑरा ही फील करता येते. पण आता मला फील करता येते, तुम्हाला तर नाही करता येत. बरोबर. मग विश्वास कसा ठेवायचा? तर 1970 साली आपल्या सुदैवाने मी म्हणेल किंवा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांच्या सुदैवाने, किर्लिन नावाचे शास्त्रज्ञ त्यांनी एक शोध लावला आणि त्याला नाव दिलं किर्लियन फोटोग्राफी. आता ह्या किर्लियन फोटोग्राफीप्रमाणे फोटो काढता येतात ऑराचे सुद्धा. तुमचा फोटो काढल्यावर कसं कळतं, की हे उत्कर्ष गुदळेच आहेत, हे अमोल मोरेच आहेत, असं दिसतं ना. तसं ऑराचा फोटो काढल्यावर कळतं, की तुमची ऑरा कुठपर्यंत आहे. प्रत्येकाच्या ऑराची साईज वेगळी असते. त्या ऑरामधनं जेव्हा हे क्रिस्टल आपण फिरवतो किंवा हे ब्रेसलेट आपण घालतो, त्यावेळेस त्या एनर्जी आपल्यामध्ये मिक्स होतात आणि मी तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय एवढं लांबलचक, की टायगर्स आय क्रिस्टल हिलिंगचं क्रिस्टल कसं काय? बरोबर. ज्यावेळेस प्रयोग झाले तेव्हा असं लक्षात आलं, की पर्टिक्युलर क्रिस्टल घातल्यानंतर तुमच्या ठराविक चक्रामध्ये स्पंदनं वाढली. आणि ती जी स्पंदने ती तुमच्या प्रोटेक्शनच्या रिलेटेड होती का तुमच्या हार्ट चक्राच्या रिलेटेड होती का तुमच्या स्वादिष्टांच्या रिलेटेड होती, हा पुन्हा एकदा डिस्कशनचा मोठा टॉपिक आहे. तुम्ही कधी मला बोलवा, मी त्याच्यावर बोलेन. आज मी क्रिस्टलवर बोलेन. आता गुरुजी, तुम्ही क्रिस्टलवरती मला सांगितलं की आता हा कसा काय शक्तिशाली क्रिस्टल आहे. तर आता मला ह्या गोष्टीची जास्त कुतूहलता आहे. शक्तिशाली क्रिस्टल कळले आम्हाला 1 ते 9 नंबरच्या लोकांसाठीचे क्रिस्टल कळले. पण आता 1 ते 9 नंबर सोडून पण दुसरे क्रिस्टल आहेत का वेगळे? हो, आहेत ना. क्रिस्टल भरपूर आहेत. क्रिस्टल आतापर्यंत मनुष्याने जवळपास अप्रॉक्सिमेट 5,000 क्रिस्टलपर्यंत प्रयोग केलेले आहेत, की 5,000 प्रकारचे क्रिस्टल आहेत. पण मग त्याचं वर्गीकरण पण आहे ना. म्हणजे असं नाही की आता तुम्ही जनरली पायराइट आता नाव जास्त ऐकलं. ग्रीन एव्हेंच्युरिन ऐकत असाल. क्लिअर क्वार्ट्ज जनरली लोकांनी ऐकलेलं आहे. किंवा क्लिअर क्रिस्टल आणि अजून एक फेमस म्हणजे रोज क्वार्ट्ज. प्रेम रोज क्वार्ट्ज असं कनेक्शन लोक करतात. बट तुम्ही उनाकाईट कदाचित ऐकलं नसेल. तुम्ही सेलेनाईट ऐकला असेल किंवा नसेल मे बी. ठीक आहे. सो असे भरपूर क्रिस्टल आहेत ज्याच्यावर माणसाने संशोधन करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि मी स्वतः पण स्टुडंटच आहे. कारण अजून माझाही 5,000 क्रिस्टलचा अभ्यास झालेला नाहीये. पण जे एवढ्या वर्षामध्ये गेल्या 26 वर्षातल्या ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये आणि गेल्या 17 वर्ष मी क्रिस्टल सजेस्ट करतो, त्याच्यामध्ये जे अचूक लागू पडले ते मात्र मी नक्की सांगतो. त्या व्यतिरिक्तही माझा बऱ्याच क्रिस्टलचा स्टडी आहे. जसं आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि आपल्या सर्वात खाली जे चक्र आहे 7 चक्रांपैकी ते मूलाधार चक्र आहे. त्याचा संबंध आहे आपल्या, म्हणजे आता मी पुन्हा एक नोट्स काढण्यासाठीचे पॉईंट्स देतो फटाफट, जे तुम्ही कनेक्ट करून त्याचे क्रिस्टल वापरू शकता. ठीक आहे. सो तुमचं जे रूट चक्र आहे, ठीक आहे, रूट चक्र म्हणजेच काय, मूलाधार चक्र, मूळ आधार म्हणजे तुमच्या बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत. जर तुमची बेसिक रिक्वायरमेंट आहे काय, अन्न वस्त्र निवारा, म्हणजेच काय, कोणाचं घर होत नाहीये, ज्याला जॉब लागत नाहीये, त्याचे करिअरचे मार्ग मोकळे होत नाहीये, त्याचे जेवण पाण्याची सोय होत नाही, म्हणजेच करिअर होत नाही. सो एखाद्याला बेसिक लेवलचे जर इश्यूज असतील कुठलेही, बेसिक म्हणजे मूलभूत गरजा, तर त्याच्यासाठी आहे परत एकदा रेड जास्पर.
जो लाल रंगाचा आहे आणि मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. त्याची देवता गणपती आहे. आता अर्थात मी देवता, त्याच्या किती पाकळ्या असतात, त्याचे व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी काय, ह्याच्यात खूप आज मोठं नाही होईल. पडत. नक्की बोलूया आपण, पण आज नको. जेव्हा ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी आपण त्याचा पॉडकास्ट म्हणजे बनवू. तुम्हीच कमेंट करून सांगा, म्हणजे मला सरांना परत बोलवता येईल त्याच्यासाठी. नक्कीच मी परत बोलेन त्यासाठी. आज आपण क्रिस्टल, स्टिक टू द पॉइंट. हा. त्याच्यानंतर आपलं स्वाधिष्ठान चक्र जे आपल्या नाभीच्या जस्ट खाली सिच्युएटेड असतं. ह्याच्या परत नावावरूनच अर्थ आहे स्व अधिष्ठान. स्व अधिष्ठान म्हणजे काय? एखादा गायक आहे तर त्याचा बेस काय, त्याचं स्व अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान म्हणजे माझी कोर कॉम्पिटन्सी काय, सिंगिंग, आवाज, बरोबर. किंवा माझं गायकीची कला, ढब. ठीक आहे. आता तुम्ही जे आहात, तुमचं मेन स्व अधिष्ठान काय आहे, तर तुमचं इंटरव्ह्यू घेण्याचे स्किल्स, बरोबर. म्हणजे कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही क्षेत्रातले त्या व्यक्तीचे स्किल्स म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. मग आता ह्याच्या संबंधी प्रॉब्लेम असेल तर कसं ओळखायचं? तुम्ही हिलर नाही तरी पण ओळखता येईल, की तुम्ही जे करताय त्यामध्ये तुमचा फ्लो बसत नाहीये का? जर माझं काम आहे लोकांना माहिती देणं आणि माझा माहिती द्यायचा फ्लो जर बसत नाहीये, तर कुठेतरी माझं स्वाधिष्ठान चक्र खराब आहे. हां, तुम्ही जर डॉक्टर आहे, पण तुमचं डायग्नोसिसमध्ये कुठेतरी इश्यू होतोय पूर्वीपेक्षा आता, असं तुमच्या लक्षात आलं. तुम्ही जर वादक आहे आणि तुमच्या त्या गिटार किंवा जे तबला आहे ते वाजवण्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय, की मी आता पहिल्यासारखं थोडासा कुठेतरी डळमळीत होतंय. म्हणजे कुठेतरी तुमचं जो कोर कॉम्पिटन्सी असेल ती कुठेतरी हॅम्पर होते. मग तुम्हाला परत काय वापरायचं आहे? रेड कार्नेलियन. ओके. आयदर बाउलमध्ये भरून टंबल्सच्या फॉर्ममध्ये टंबल सर्च करा, गुगलला तुम्हाला कळेल. तुम्ही जवळ ठेवा किंवा रेड कार्नेलियनचं ब्रेसलेट ऑर्डर करा आणि ते तुमच्या लेफ्ट हँडमध्ये घाला. रिसिव्हिंग ऊर्जा कमी पडते ना, हा, रिसिव्हिंग. बरोबर. आत्ताच आणि आपण जर बोललो. तुमचं स्वाधिष्ठान चांगलं आहे, पण तुम्हाला अजून चांगलं करायचंय, तर डिलिव्हरिंग म्हणजे राईट हँडमध्ये घाला. ठीक आहे. हां, रिवाइंड करून बघा, ह्याच पॉडकास्टमध्ये सगळं सांगितलंय. त्याच्यानंतर तिसरं चक्र तुमच्या नाभीच्या वर आहे, त्याला म्हणतात मणिपूर चक्र. ह्याचं काम आहे सर्व चक्रांना ऊर्जा देणे आणि त्याचा रंग पिवळा आहे. म्हणून पिवळ्या रंगाचं जे क्रिस्टल आहे येलो सिट्रीन, त्याला इतकं महत्त्व देण्यात आलेलं आहे. कारण सर्व चक्रांना ऊर्जा द्यायचं काम जे सेंटरला चक्र आहे मणिपूर ते करतो आणि त्या चक्राचा रंग पिवळा आहे आणि पिवळ्या रंगाचं क्रिस्टल सुद्धा येलो सिट्रीन असं आहे. ओके. त्याच्यामुळे येलो सिट्रीन तुम्ही कधी वापरू शकता? जेव्हा तुम्हाला एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते, तुमचं पोट खराब होतं, ह्याला अपचनाचे त्रास होतात, त्यामुळे काय आजारपण येत असेल, त्यानंतर तुम्हाला एनर्जेटिक वाटत नाहीये, येलो सिट्रीन तुम्हाला सगळ्या चक्रांना ऊर्जा देतो. म्हणजे काय? तुमचे सगळे फायनान्सेस पण आले, एक्सपान्शन आलं, ग्रोथ आली, हे सगळं येलो सिट्रीनवरून बघतात. त्यानंतर आहे ग्रीन म्हणजे ग्रीन चक्र, म्हणजेच कोणतं? अनाहत चक्र. हे प्रेम देण्याचं आणि घेण्याचं चक्र आहे. त्यामुळे रिलेशनशिपसाठी ग्रीन कलरचं सुद्धा हे जे ब्रेसलेट आहे ते खूप चांगलं काम करतो. ओके. कारण ते अनाहत चक्राशी, म्हणजे इथे आपल्या अनाहत चक्र आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्याच्यावरती आहे आपलं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्राचा संबंध काय आहे? आपल्या इथे आहे ना ते घशाशी, म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कोणकोणत्या प्रकारे होतं? लिहून होतं किंवा बोलून होतं. आता तुम्हाला कळेल ह्याचा संबंध कोणाशी जोडायचा? स्टुडंट्स. हा, बरोबर. कुठल्याही वयाचे विद्यार्थी. मग तुमच्या घरात स्टुडंट आहे का? 10वी-12वी देतात, IITला आहेत, IIMला आहेत, डॉक्टर शिकतायत, इंजिनिअरिंग करतायत, IT सेक्टरमध्ये, किंवा तुम्ही जे नवीन शास्त्र शिकताय, ह्या सगळ्यासाठी काय पाहिजे? विशुद्धी चक्र विशुद्धी चांगलं चक्र. पाहिजे. किंवा जर तुम्हाला विशुद्धी चक्र चांगलं पाहिजे आणि तुम्हाला ते टेक्निकली कळत नाही, तर जो विद्यार्थी दशेमध्ये आहे त्याने किंवा तुम्ही काय वापरायचं आहे? ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट हे क्रिस्टल तुम्ही परत एकदा वापरायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यात तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे का? शिकायचं आहे का? किंवा स्टुडंट आहात का? डाव्या हातामध्ये. तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे का? उजव्या हातामध्ये. बरोबर. सिंपल. ठीक आहे. आता त्याच्या पुढे गेलो तर आपण आज्ञाचक्र आहे आपलं. आज्ञाचक्र हे आपल्या भ्रूमध्याच्या इथं आणि बॅक साईडला पण असतं. ही सगळी चक्र आपल्या शरीराच्या मागे पण असतात. म्हणजे जसं अनाहत चक्र आहे आपल्याला, तसं बॅक अनाहत चक्र पण आहे. विशुद्धी चक्राला बॅक विशुद्धी चक्र आहे. आज्ञाचक्राला बॅक आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्राचं काम काय आहे? इंट्युशन. आपण म्हणतो ना तिसरा डोळा, थर्ड आय, किंवा आपण इथे जो एंजल नंबर लिहितो हा दुसऱ्या दुनियेशी कनेक्ट करायला मदत करतो. मागच्याच पॉडकास्टमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर त्याचा अर्थ होतो आपल्या दुसऱ्या रेल्म बरोबर कनेक्ट करणे. त्याचा कलर इंडिगो आहे, म्हणजे आज्ञाचक्राचा. आणि त्याचं जे काही ब्रेसलेट आहे किंवा त्याचं जे काही क्रिस्टल आहे त्याचं नाव आहे लॅपिज लाजुली. आता ही नावं थोडी तुम्हाला कन्फ्यूज करत असतील, हा. पण ही नावं अशी काय आहे ते मी सहस्त्र चक्र सांगून लगेच त्याच्यावर येतो. सहस्त्र चक्र जे आहे ते
त्याला 1000 पाकळ्या आहेत. मी टेक्निकल डिटेलमध्ये आज जात नाही, परंतु ते सुप्रीम चक्र आहे. ते आपल्याला ईश्वरीय तत्वाशी कनेक्ट करायला मदत करतो. आणि म्हणून जिथे सर्व रंग मिक्स होतात, ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लिअर क्वार्ट्ज हे त्याचं क्रिस्टल आहे. त्याच्यामुळे हे मास्टर क्रिस्टल आहे. ठीक आहे, मी मगाशी सांगितलं असेल किंवा नसेल, पण हे मास्टर क्रिस्टल आहे. हे तुम्हाला काय करतं, सगळ्या प्रकारच्या क्रिस्टलची एनर्जी मिळवून द्यायला मदत करतं. ठीक आहे. सो ओके. आता परत तो लॅपिस लॅझुलीच्या निमित्ताने जो मुद्दा उपस्थित आला होता तो, की ही नावं कन्फ्युजिंग काय? आपण बघा तुमच्यापैकी जे सायन्स स्टुडंट आहे त्यांना माहीत असेल, की बेडकाला आपण काय म्हणायचो, राना टायग्रीना फ्रॉगला. त्याच्यानंतर अर्थवर्मला काय म्हणत होतो, फेरितिमा पोस्तुमा. माणसाला आपण काय म्हणतो, ह्युमन बिईंग. ठीक आहे. ही ग्रीक लॅटिन ओरिजिनची ही जी नावं आहेत, ही कशासाठी बनली, की एक आहे जीनस, एक आहे स्पीशीस. ठीक आहे. जीनस एक आहे स्पीशीस. ह्युमन आहे जीनस आणि स्पीशीस आहे बिईंग. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जीनस आणि स्पीशीसमध्ये काय असतं, की त्याचं वर्णन असतं. तसं ग्रीन ॲव्हेंच्युरिन म्हणजे एक आहे जीनस, एक आहे स्पीशीस. तर ॲव्हेंच्युरिन एक फॅमिली आहे. जसं कुदळे एक वंशावळी आहे. त्या वंशामध्ये जे जन्माला आलेल्या एका व्यक्तीचं नाव उत्कर्ष आहे. असं बरोबर. आपल्याला लगेच कळतं ना, की कुदळे तुमचं आडनाव आहे, नाव तुमचं उत्कर्ष आहे. तसंच ॲव्हेंच्युरिन नावाच्या सिरीजपैकी ग्रीन कलरचा जो ॲव्हेंच्युरिन आहे, त्याचं नाव ग्रीन ॲव्हेंच्युरिन आहे. अच्छा. तसं लाजुली फॅमिलीमधलं लॅपिस. हे त्याचे स्पेसिफिकेशन्स. ओके. आता हे सगळं समजलं. थोडंसं कठीण होतं, पण तुम्ही खूप सिंपल प्रकारे सांगितल्यामुळे ते थोडं समजायला सोपं प्रयत्न गेलंय. केला. तर मला आता अजून असा प्रश्न पडलेला आहे, की काही सेलिब्रिटीज आहेत किंवा काही ॲक्टर्स आहेत, ते त्यांची जी ज्वेलरी असते, त्याच्यासोबत क्रिस्टल्सला कंबाईन करतात. म्हणजे थोडक्यात सलमान खानच्या हातातलं ब्रेसलेट बघितलं आपण, तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तो ब्लू कलरचा एक आहे क्रिस्टल, तो त्यांनी वापरलेला आहे. असेच काही लोकं गळ्यामध्येही घालतात. तर मग मला ते विचारायचं होतं, की क्रिस्टल त्यांच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये असं ब्रेसलेट म्हणून वापरलेला जास्त फायदेशीर आहे, का असं ज्वेलरी सोबत मिक्स करून तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडीसोबत वापरलेलं फायदेशीर आहे? ठीक आहे, सांगतो मी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्रिस्टल हे आपल्यापेक्षा सुप्रीम आहेत. कारण ते शेकडो वर्ष, हजारो वर्ष लागली ते बनायला. बरोबर ना? आणि आपला लाईफ स्पॅन किती आहे या बॉडीमधला? 70-80 वर्ष, फार तर 100 वर्ष. हं. सो क्रिस्टल सुप्रीम आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ऊर्जा आहे. ती तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये बॉडीजवळ आणा. म्हणजे मी सांगितलं ना, टंबल्स ठेवा भरून काचेच्या बाउलमध्ये, ब्रेसलेट घाला, पेंडंट घाला, ज्वेलरीमध्ये डिझाइन करा किंवा कानातल्यामध्ये तुम्ही ते पेरिडॉट असतं, ग्रीन ॲव्हेंच्युरिन मिळतं, है ना. रुबी क्रिस्टल पण असतं. रुबी रत्न नाही, रुबी माणिकला सुद्धा म्हणतात. रुबी क्रिस्टल पण येतं. अच्छा, ते दोन्ही तुम्ही वेगळं आहे. दोन्ही वेगळं आहे. हो. रुबी कोणाला वापरतात, एक आलाय म्हणून मुद्दा सांगतो, लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी, की ज्या कोणाला आतमध्ये काम करायचीच इच्छा नसते. हे आपण म्हणतो ना, ह्याला आता कोणता धक्का मारू, हा कामाला जाईल, म्हणजे नुसता आळस भरला ह्याच्यामध्ये, किंवा तो बोलतो पण करत काहीच नाहीये. जो हं. आतला फायर संपलाय त्याचा, तर त्याने रुबी क्रिस्टल वापरून बघा, त्याचं ब्रेसलेट घालून बघा, त्या माणसामध्ये फायर येईल. पण ते कुठल्या हातात घालायचंय? आता तुम्ही सांगा. ते नाही सॉरी डाव्या हातात. का? त्याला रिसीव्ह करायचे रिसीव्ह ना ते. करायचे ते. एक्झॅक्टली. मला हे अपेक्षित आहे, हां. की तुम्हाला एवढं जरी कळलं, की कोणत्या इंटेंट कुठे आहे तुमचा, हं. तरी तुम्ही व्यवस्थितरित्या ते ब्रेसलेट वापरू शकता. राइट? बरोबर. सो रुबी आहे किंवा काय ते तुम्ही ऑर्नामेंटमध्ये घालू शकता. ऑर्नामेंटमध्ये वापरलं तरी तुम्हाला एनर्जी मिळेल. बट मी पर्सनली काय सजेस्ट करेन ॲज अ टेक्निकल ॲडवाईस म्हणून, की जेव्हा आपण एखाद्या क्रिस्टलचा कंप्लीट एनर्जी सर्कल कंप्लीट करतो ना, जसं आता माझ्या मनगटावर ह्या एकाच ब्रेसलेटचा, जे ग्रीन ॲव्हेंच्युरिनचा कंप्लीट सर्कल झालेला आहे. म्हणजे ह्याची काय आहे, एक लूप कंप्लीट केला. एक एनर्जी लेव्हल त्याची एका ऊर्जेची कंप्लीट झाली, ना की मिक्स. आजकाल काय येतात, 4 टंबलच म्हणतोय, 4 बीड्स ग्रीन ॲव्हेंच्युरिनचे, 4 बीड पायराईटचे, 4 बीड टायगरायचे. ते फक्त मार्केटिंग पर्पज आहे. हां, म्हणजे ते आलंय ना मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणून आलंय एक सोशल हे मीडियावर फक्त मार्केटिंग आहे. त्याने त्याचा लूप कंप्लीट होत नाही. एनर्जी लूप ज्याला आपण म्हणू, है ना. आपण जसं म्हणतो ना, तारा जेव्हा बॅटरीच्या दोन्ही साईडला तुम्ही कनेक्ट करतात, तेव्हा लाईट पेटते. त्यावेळेस ते एनर्जी लूप कंप्लीट होतं आणि कुठेतरी प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये येतो. सो तसंच तुम्हाला ते लूप कंप्लीट करणं आवश्यक आहे. बाकी ब्रेसलेट हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला जर खरंच हीलिंग एनर्जी पाहिजे असेल, आवड म्हणून घाला, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर रेमेडी म्हणून घालायचं असेल, तर तुम्ही एका बीडचे पूर्ण असलेले एक ब्रेसलेट वापरा. मग आता जे सलमान खान हातामध्ये घालतात Right. ते काय आहे नक्की ते म्हणजे सांगतो. ब्लू कलरचं आणि त्याचा सिग्निफिकन्स खरंच तेवढा आहे का घालून?
डेफिनेटली आहे. ते पण नॅचरल क्रिस्टल आहे. त्याला लोकल लँग्वेजमध्ये पिरोजा म्हणतात आणि टेक्निकल लँग्वेजमध्ये टर्कवाईज म्हणतात आणि त्याचा कलर ॲक्वा असतो. ठीक आहे. तर त्या क्रिस्टलचे तुम्हाला पेंडंट मिळतात किंवा बीड्सचं ब्रेसलेट मिळतं, टंबल्स मिळतात. जसं सगळ्या फॉर्ममध्ये मिळतं तसं आणि क्लस्टर पण मिळतो. सो आता तुम्ही जर ते धारण केलंत शरीरावर, त्यातल्या त्यात कुठे मी परत एकदा सांगतो, तुम्ही काय घातलं याच्यावर पण महत्त्व आहे. इथे काय इंटेंट. आता सलमान खानने काय केलं, काय जुळवून आणलं. इंटेन्शन, टर्कवाईज किंवा पिरोजा आणि त्याच्या क्वालिटीज आणि ते पण अनमॅरिड असताना. बघा इथे काय तुम्ही एकत्र आणलंय आणि त्याचा रिझल्ट काय झाला. टर्कवाईजचा रिझल्ट काय? जर तुम्ही ब्रेसलेटचा क्रिस्टलचा अभ्यास केलात, तर टर्कवाईजचं काम काय आहे, पिरोजाचं काम काय आहे, की एखाद्या व्यक्तीला लक्झरीज किंवा इनफॅक्ट आनंदाने लाईफ जगण्याकडे नेणं. बट कुठल्या प्रकारे? पायराईटचं लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. टर्कवाईजचा लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. टर्कवाईजला फ्रीडम पाहिजे. टर्कवाईजला काय पाहिजे, की मला जर आनंद घ्यायचा आहे, तर माझी आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे बॉस. तुमची आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे. सो म्हणून असं ब्रेसलेट किंवा असं इंटेंटच्या ठिकाणी एखादा व्यक्ती लग्नापूर्वी घालतो, तर त्याला त्याचा फ्रीडम कधीच लूज करायचा नसतो. आणि जे त्यांच्या लाईफमध्ये घडलं. मग फिरोजा जो ब्रेसलेट आहे ते वापरतात किंवा ते जे क्रिस्टल आहे ते लग्नानंतर नाही वापरू शकत कुणीच व्यक्ती. नाही, पिरोजा किंवा टर्कवाईज वापरायचं नाही असं अजिबात नाहीये. पिरोजा किंवा टर्कवाईज तुम्ही अवश्य वापरा. पण त्याची आवश्यकता आहे का ते आधी बघा ना. तुम्हाला हां. पाहिजे काय? माझा एक सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला बरोबर. पाहिजे काय? तुम्हाला जर करियर पाहिजे, मनी पाहिजे, गुड फॉर्च्यून पाहिजे, ग्रीन एव्हेंच्युरिन वापरा. तुम्हाला काम वाढवायचं आहे, तर तुम्ही येलो सिट्रिन वापरा. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही अमेथिस्ट वापरा. तुम्ही डाव्या हातात वापरा की उजव्या हातात वापरा. हे मी आधीच सांगितलेलं आहे. ते तुम्ही बरोबर. परत जाऊन बघा. तुम्हाला काय नेमकं पाहिजे? तुम्हाला हेल्थ चांगली पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे, तुम्ही टायगर्स आय वापरा. तर तुम्हाला जर तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जर कन्फ्युजन आहे, की मी कोणत्या प्रकारचं क्रिस्टल वापरू? क्लिअर क्वार्ट्ज वापरा ना तुम्ही. हां, म्हणजे सगळ्यात एकदम बेस्ट. इझीएस्ट. काही माहित नसेल त्यांनी क्लिअर क्वार्ट्ज त्याने घेऊन क्लिअर टाका. कॉर्ड्स वापरा असं आहे. तुम्हाला पिरोजाच का पाहिजे? आणि तुम्हाला पिरोजा वापरायचंच आहे, तर तुम्ही नक्की वापरा. बट इन कॉम्बिनेशन इन द सेन्स परत एकदा सांगतो. थोडे पिरोजा, थोडे ग्रीन असं कॉम्बिनेशन नाही. अच्छा. हां, तुम्ही पिरोजा पेंडंट फॉर्ममध्ये वापरा आणि तुम्ही इथे तुम्हाला ज्या मिसिंग एनर्जीज आहे न्यूमरोलॉजीप्रमाणे आणि त्यातल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत तुमच्या करिअरप्रमाणे. त्यातल्या काही नाही रिलेट करता आल्या तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन की तुम्ही कुठलं वापरलेलं चांगलं आहे. आणि मग पिरोजा वापरा ना. तुम्हाला फ्रीडमच हवा आहे. तुम्हाला लाईफच एन्जॉय करायचं आहे. लाईफ एन्जॉय करायचं आहे विथ फ्रीडम पिरोजा. लाईफ एन्जॉय करायचं आहे विथ लक्झरीज अँड स्पेंडिंग मनी तर पायराईट. ओके, कळलं. तर मग आता गुरुजी मला एक असा प्रश्न पडलाय, की आता तुम्ही आणि मी दोघं ब्रेसलेट वापरतो. पण आता तुम्ही मे बी खूप जपून वापरत असाल. माझा युसेज कसा आहे, की मी कुठेही काय ॲक्टिव्हिटी करत असेल किंवा खेळायला जाणारी मुलं बेसिकली पकडलं. तर कुणाकडून असं तुटलं घालताना, अडकलं कशामध्ये. हो. तर मग आता तुटल्यानंतर ना मग त्या बीड्सचं काय करायचं? मग ते फेकून द्यायचं आणि दुसरं ब्रेसलेट घ्यायचं? का आहे ते वेचून बांधू शकतोय? म्हणजे नक्की काय करावं त्या व्यक्तीने? ठीक आहे. हा बघा, हा खूप ना मोस्ट कॉमनली आस्क्ड क्वेश्चन आहे मला आणि नेहमीच हा प्रश्न येतो, की मी ब्रेसलेट घातलं आणि ते तुटलं, तर सगळ्यात पहिलं काय होतं माहिती आहे? एक तर ज्यांची 2 प्रकार आहेत. एक तर ज्यांची श्रद्धा आहे ना, ते म्हणतात, "काय वाईट तर नाही ना होणार? माझ्या हातातलं ब्रेसलेट तुटलं, काय अपशकुन तर नाही ना झालं?" तर पहिली गोष्ट अजिबात काळजी करू नका. क्रिस्टल्समध्ये इतकी ऊर्जा आहे. आपण आता समजून घेतलं फॉर्मेशन कसं होतं, क्रिस्टल किती ऊर्जा आहे, ते नंबरशी म्हणजे प्लॅनेटशी पण रिलेटेड आहे. मग एवढी ऊर्जा ज्या गोष्टीमध्ये आहे, तर तो सतत तुमची निगेटिव्हिटी रिमूव्हल करतोय विथ हिज सेल्फ कॅपॅसिटी. असं काही नाही की तुम्ही त्याला काहीतरी दिलंय, ते काही त्याचं क्लिन्झिंग किंवा काय त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण मी बेसिक सांगतो तुम्हाला. मग जर तो निगेटिव्हिटी रिमूव्ह करतोय, मग त्याचं युद्ध कोणाशी चालू आहे? निगेटिव्हिटीशी. मग जेव्हा दोघे जण युद्ध करतात, तेव्हा काय होतं? कोणतरी एक हरतो. बरोबर. हां. मग ज्यावेळेस निगेटिव्हिटी खूप जास्त स्ट्राँग होते ना, म्हणजे जर माझ्या ऑरामध्ये आता मी मगाशी ऑरा पण एक्सप्लेन केली. माझ्या ऑरामध्ये जर काही निगेटिव्ह जास्त झालं, मी निगेटिव्ह विचार केला, मला वाईट स्वप्न पडली, मला कोणीतरी सतत असं माझ्याशी गप्पा मारून गेला, पण तो सतत निगेटिव्ह बोलत होता, तर मग आपण थोडेसे डिस्टर्ब होतो. मग हा जो डिस्टर्बन्सची फ्रिक्वेन्सी जेव्हा ऑरामध्ये वाढत जाते, त्यावेळेस ती क्रिस्टलला तर डॅमेज नाही करू शकत. कारण मी परत एकदा मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रिस्टलचं फॉर्मेशनच शेकडो हजारो वर्षात झालं. आणि आपला ऑरा किंवा आपलं लाईफ स्पॅन त्याच्यासमोर खूप छोटा आहे. कारण धिस हॅज कम फ्रॉम मदर अर्थ आणि ही जी आई आहे ना,
पृथ्वी ही खूप काही देत राहते आपल्याला. बरोबर. म्हणून तर आपण आता परत ऑर्गॅनिककडे पळतोय ना. हा. शोध लावले आता परत काय, आता बाहेर जाऊन काय शोधतो, घरगुती कुठे मिळेल, कुठलं असं हॉटेल सांगा जिथे घरगुती जेवण मिळेल. म्हणजे आपण बाहेर चुलीवरचं जाऊन जेवण मिळेल. चुलीवरचं जेवण कुठे मिळेल. सो आपण काय करतोय आता, की ऑर्गॅनिक गूळ, हम्म. ऑर्गॅनिक बाजरी, मिलेट्स ह्याच्या मागे परत आता लागलोय. कारण आपल्याला महत्व कळलंय की आपण जे काय हायब्रिड बनवलं ते आपल्याला लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबल नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला पृथ्वी माता किती काय देते, म्हणून त्याला आपण धरती माता म्हणतो. तिने दिलेला हा आशीर्वाद आहे. मग ह्याच्यावर परिणाम होत नाही त्याचा. मग कशावर होतो, ज्या रबरने हे बांधलेलं आहे ना ह्याच्यावर होतो. आणि काय होतं ना बेसिकली, आता हे जे व्यापारी बनवतात, ठीक आहे, त्यांना इंटेन्शन काय असतं की जास्तीत जास्त प्राइस ड्रिव्हन बनवलं तर लोक घेतील. आपण काय कम्पेअर करतो, हा इथे कितीला मिळतंय, 1,500ला, इथे कितीला मिळतंय, 1,000ला, इथे 950ला. आणि मग 950ला मिळतंय ना, घ्या ना. मग त्यांना कुठेतरी कॉस्ट कटिंग ती करावी लागते ना. मग ते काय करतात की जे आतमध्ये तंगूस आहे किंवा जो तो रबर आहे त्याच्यात 3 लेअर द्यायच्या म्हणजे 2 दिल्या है ना, किंवा त्याची क्वालिटी थोडीशी चला एक विकेपर्यंत झालं ना काम, म्हणून ते तुटू शकतं. त्यामुळे त्याची अंधश्रद्धा पहिली गोष्ट करू नका. सेकंड थिंग, जर निगेटिव्हिटी वाढल्यामुळे जर त्याच्यावर परिणाम झाला असेल तर ते क्रिस्टलला ब्रेक नाही करू शकत, मग ते धाग्याला ब्रेक करेल ना. मग बरोबर. इन दॅट केस तुम्ही ते क्रिस्टल गोळा करा, ठीक आहे, त्या बीड्स घ्या. जर तुम्हाला सगळ्या बीड्स सापडल्या ठीक आहे, 1-2 हरवल्या तरी काय बिघडत नाही. तुम्ही त्या बीड्स घ्या आणि परत जे ज्वेलरच्या बाहेर बसले असतात ना, जे मंगळसूत्र गोठवून देतात वगैरे, तुम्ही त्यांच्याकडे जाते, तुम्हाला परत होऊन देतील आणि तुम्ही ते परत वापरायला सुरुवात करा. तुम्ही डेफिनेटली परत वापरू शकता. आणि जो मुद्दा मध्ये मी बोललो की सांगतो तुम्हाला, तो म्हणजे क्लिन्झिंगचा. तर ह्याच्यामध्ये खूप जास्त मोठा रॉकेट सायन्स नाही आहे. कारण आजकाल काय असतं, ज्ञानाचं प्रदर्शन जर केलं किंवा मी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाक्य वापरली की तुम्ही म्हणता अरे माझ्यापेक्षा ह्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, आणि मग तो इम्प्रेस होतो. पण एकदम परत सांगतो तुम्हाला, ह्याला अनप्रोग्रामिंग करणे, मी आता खूप शब्द ऐकले एवढ्यात. प्रोग्रामिंग करणे, अनप्रोग्रामिंग करणे, क्लिन्झिंग करणे, ह्याला मराठीत म्हणतात भारित करणे, ह्याला ऊर्जावान बनवणे. अरे जो स्वतः बनला शेकडो हजारो वर्ष घेऊन, जो मला ऊर्जा देतोय, म्हणजे माझ्या एम्प्लॉयरला मी काय एम्प्लॉयमेंट देणार, सिंपल टर्म्स मध्ये लॉजिक आहे. मी त्याला काय देणार, तो मला देतोय. सो फक्त एवढंच आहे, जे बोलतात ना, ईश्वराच्या उपासनेची गरज ईश्वराला नाहीये, मला आहे. बरोबर. एखादं जर माझ्याशी वाईट वागत असेल तर चक्र माझी खराब झाली आहे, त्याची नाही. आपण म्हणतो हा मला सारखा वाईट बोलत असतो, कुठेतरी तुमच्याच चक्रांमध्ये ती ऊर्जा लपलेली आहे, जी कमतरतेमुळे त्याला तुम्ही चांगले दिसत नाहीये. तसं ब्रेसलेटला गरज नाहीये क्रिस्टलच्या, मला गरज आहे. म्हणून ते एकदा मिठाच्या पाण्यामध्ये हवं तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे जेवढे क्रिस्टल असतील ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा. कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा टब असो किंवा तुमचा स्टेनलेस स्टीलचा असो है ना, किंवा कोणत्याही मटेरियलचा असो, त्याच्यामध्ये जाड मिठाचं पाणी बनवा, त्याच्यामध्ये ब्रेसलेट ठेवा. किंवा क्रिस्टल तुमच्याकडे टंबल्स असतील, बॉन्ड असतील, किंवा तुमच्याकडे क्लस्टर असतील, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा आणि ते परत तुम्ही वापरायला सुरुवात करा. असं दर पौर्णिमेला करण्याची काही एक आवश्यकता नाही. केव्हाही एकदा केले आणि जरी लाईफ टाईम वापरलं तरी ते क्रिस्टल काम करणार आहे. कारण ऊर्जा क्रिस्टलमध्ये आहे, ते मिठाचं पाणी केल्यामध्ये नाहीये. त्या ओके. मिठाच्या पाण्यात तुम्ही दगड ठेवला म्हणून तो तुमचं भलं नाही करणार आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज इथे करून घेऊ नका. सो सर, आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, म्हणजे पर्सनल क्वेश्चन आहे. आमच्याकडे एक व्हीआयपी गेस्ट आले होते, खूप मोठे आहेत, त्यांचं नाव नाही घेऊ शकत मी आता इथं. जे खरंच बघत असतील सगळे पॉडकास्ट त्यांना समजेल. तर त्यांच्या हातात पण क्रिस्टल ब्रेसलेट होते आणि त्यांच्या हातामध्ये मी पाहिलं की टायगर आय आणि ॲमेथिस्ट हे 2 क्रिस्टल्स होते. आता टायगर आय तर माझ्या हातामध्ये पण आहे, म्हणून मी क्युरियस झालो थोडं बघायला की माझ्या हातात जे आहेत ते बीड्स एकदम छोटे 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 आहेत आणि त्यांचे असे चपट्या प्रकारचं थोडंसं बिस्किट टाईप डिझाईन असतं ना, बरं. तशा टाईपचे ब्रेसलेट होते. तर ह्यानी पण काय फरक पडतं का म्हणजे रिझल्ट्स मध्ये, कारण ते खूप लक्झरी लाईफ जगतात. तर मलाही आता तशी लाईफ जगायची आहे, तर मी पण ब्रेसलेटचे साईज बदलू का? बघा, पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये बिस्किट आणि चॉकलेट नसतात. जोक्स अपार्ट. काय माहिती आहे का, बीड्स हे कोणत्या आकाराचे असू शकतात आणि बीड्सची साईज जाड असू दे, बारीक असू दे. मी परत एकदा त्याच्या मूळ बेसिकवर येईन की आपण सगळ्यात पहिले हे नाही विसरलं पाहिजे की मला क्रिस्टल वापरायचं आहे. मग मला हातात घालायला शक्य नाही आहे काही कारणास्तव, तर मी टंबल फॉर्ममध्ये माझ्यासोबत ठेवू शकतो. त्याचा क्लस्टर आणून माझ्या टेबलवर ठेवू शकतो. ठीक आहे, कुठेही माझ्या ठेवू शकतो. फक्त झोपेच्या जागी ठेवू नका. या निमित्ताने सांगतो की रात्री झोपताना तुमचे सगळे ब्रेसलेट्स आणि सगळी रत्न काढून ठेवायची असतात. त्याचं सिंपल कारण ह्या गोष्टींमध्ये व्हायब्रेशन आहेत
आणि प्रत्येकात वेगवेगळे व्हायब्रेशन आहेत, जे आता मगाशी एक्सप्लेन केले एवढा वेळ मी. मग तेवढे व्हायब्रेशन घेऊन तुम्हाला झोप कशी लागेल? तुम्हाला पाहिजे शांतता, त्याच्यात आहेत व्हायब्रेशन. त्यामुळे रात्री जेवणानंतर किंवा त्या दरम्यान, डिनरच्या दरम्यान किंवा त्यानंतर तुम्ही सगळे ब्रेसलेट, जसं तुम्ही घड्याळ काढून ठेवता, तसे तुम्ही ते काढून ठेवा. जेव्हा तुम्ही सकाळी सगळं आवरून घराच्या बाहेर पडता, त्यावेळेस तुम्हाला ऊर्जेची गरज असते. आणि तेव्हा तुम्ही सगळं जसं आवरता कपडे घालून, तसं तुम्ही तेव्हा ते घातले पाहिजेत. कारण तेव्हा तुम्हाला जेव्हा लोकांशी कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही घरून काही फोन कॉल्स करत असाल आणि कामासंबंधी तुम्ही बोलत असाल किंवा रिलेशनशिप तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील, तर त्याप्रमाणे डाव्या किंवा उजव्या हातात तुम्ही ते ब्रेसलेट घालून ते कॉल्स करू शकता. म्हणून मी सांगितलं, तुमच्या मिसिंग नंबर्सचे सगळे ब्रेसलेट घेऊन ठेवा आणि ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या-त्यावेळी ते घाला. ठीक आहे. आता नाऊ कमिंग टू युअर पॉइंट. जर तुम्हाला ते बिस्किट, चॉकलेट खायचे वाटलं होतं, ते जे ब्रेसलेटचा फॉर्म असेल, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे नक्की येतात. बीडचे प्रकार खूप सारे आहेत. चौकोनी आहेत, आहे ना, काही गोल असतात, काही चपटे असतात, आहे ना, काही चिंचोक्यासारखे असतात. सो असे प्रकारचे येतात. काय असतं ना, बेसिकली आपल्याला ब्रेसलेट अजून एक गोष्ट आहे, की अट्रॅक्ट करतात. आपल्याला असं वाटतं, की मी हे क्रिस्टल सिलेक्ट केलं. क्रिस्टल तुम्ही सिलेक्ट करत नाही. क्रिस्टल तुम्हाला सिलेक्ट करत असतो. इनफॅक्ट हा पॉडकास्टसुद्धा किंवा ही क्रिस्टलची माहितीसुद्धा त्यांच्यापर्यंतच पोहोचेल ज्यांना क्रिस्टल सिलेक्ट करेल. त्यातल्या पण ज्याला क्रिस्टलने सिलेक्ट केलं तोच पुढे जाऊन फर्दर स्टेप घेईल, ते मागवेल आणि त्या क्रिस्टलला आपल्या आयुष्यामध्ये आणेल आणि नवीन ऊर्जेमध्ये जाईल. हा योगायोग नाही आहे. ह्या ऊर्जा तुम्हाला ठरवत असतात, की तुम्हाला ती ऊर्जा मिळायची की नाही, हे कोण ठरवतं? हे तुमचं प्रारब्ध ठरवतं. जर तुमची वेळ आली असेल, तर तुम्हाला ती ती नॉलेजही मिळेल, तुम्ही ते करायची तुमची इच्छा पण होईल आणि राइट. तुम्ही ती ऊर्जा स्वतःच्या आयुष्यात आणून स्वतःचं भलं पण करून घ्याल. अदरवाईज आपली हे ज्या भारतीय विद्या आहेत, ह्या फॉरेनमध्ये इतक्या प्रसिद्ध प्रचलित आहेत. सगळे ऑकल्ट सायन्सेस आणि 1900 सालच्या सुरुवातीला यूकेमध्ये अशी इन्स्टिट्यूटसुद्धा बनली आणि त्यांनी प्रत्येक विषय, ग्राफॉलॉजी, टॅरो कार्ड, सगळ्या विषयावरती प्रचंड संशोधन करून जगाला पुन्हा एकदा शुद्ध स्वरूपात ते ज्ञानसुद्धा दिलं. न्यूमरॉलॉजी पण त्यातलाच एक विषय. पण आजही ज्याची वेळ नाही आली तो काय म्हणतो, "अरे, खरं आहे का? हे खरं असेल का? हे विज्ञानाला धरून आहे का?" असं कुठेतरी डायलेमामध्ये तो राहतो. कारण त्याची अजून वेळ आलेली नसते. हं, हं. सिंपल. सो त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट जी आहे, ती तुमच्या आयुष्यात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता. पण ती तुम्ही सिलेक्ट केलेली नसून त्या क्रिस्टलने किंवा त्या ऊर्जेने, मग रेकी असेल किंवा शास्त्र असेल एखादं, ते तुमच्याच प्रारब्धाप्रमाणे तुमची वेळ आलेली असते. ते तुम्हाला सिलेक्ट करतं आणि तुमच्या आयुष्यात येतो. म्हणून त्यांना तो आकार आवडला, ज्याच्यामध्ये ते जे टायगर्स आहे किंवा ते जे अमेथिस्ट ते तसं दिसत होतं. ओके. हां, परंतु ते ज्या प्रकारचं होतं, म्हणजे बेसिकली त्याची ऊर्जा टायगर्स आयची होती, ती त्यांना प्रोटेक्ट करत होती प्रत्येक स्टेपला पुढे जाताना. कारण जो माणूस प्रगती करतो त्याच्यामागे जेलसी पण खूप असते. मग त्या जेलसीपासून त्यांची चक्र खराब होऊ नये. मी मगाशी बोललो ना, की आपली चक्र खराब आहे म्हणून समोरच्याला आपल्याबद्दल चांगलं वाटत नाही. मग ते होऊ नये खराब म्हणून टायगर्स याने त्यांना मदत केली असेल आणि जर त्यांनी दुसरे अमेथिस्ट वापरला असेल, तर त्याचा अर्थ असा होतो, की त्यांनी कुठल्यातरी देवाण-घेवाणमध्ये प्रगती करून दाखवलेली आहे. कारण अमेथिस्टचं कामच ते आहे. ओके, कळलं. म्हणजे असं काय नाही, म्हणजे माझी पण प्रगती होणार आहे, छोटं जरी घातलं तरी. नक्की होईल. काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता गुरुजी एक वेगळा प्रश्न आहे. म्हणजे क्रिस्टल्स बद्दल आपण बोललो आणि मध्ये तुम्ही सांगितलं, की जोडवी पायामध्ये लेडीज घालतात त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? किंवा हातामध्ये अंगठी घालतो, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? तर हातावरती तुम्ही सांगितलं इंटेन्शन आहे. तर बेसिकली मी पाहिलंय, की बरेचसे रील्स येतात, ज्यामध्ये लोकं सांगतात, की कान टोचा, कानामध्ये सोनं घाला, तुमच्याकडे लक्झरी येईल. तर हे कितपत खरं आहे? म्हणजे हा थोडासा क्रिस्टल्सच्या रिलेटेड नाही प्रश्न, पण एक डाऊट आला असा म्हणून विचारलं. कारण तुमचेही कान टोचलेले आहेत, माझेही कान टोचलेले आहेत. तर थोडासा एक डाऊट होता तर विचारावं म्हणलं तुम्हाला आज. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय. बेसिकली बघा, कान टोचणे, मी परत एकदा सांगेल, कोणत्याही गोष्टीचं नॉलेज घ्यायचं असेल ना, तर त्याच्या मुळाशी जा. मला ना असं वर-वर सांगायला मला नाही आवडत, कारण त्याने काय होतं, आज इम्प्रेस व्हाल, उद्या दुसरा कोणतरी येईल, मग तो कन्फ्यूज करून जाईल तुम्हाला. हं. सो परत एकदा मी सांगतो कान टोचण्यावरती. कान टोचणे म्हणजे नेमकं काय आहे? मी तुम्हाला 7 नंबरवर भरपूर सांगितलेलं आहे पहिल्या पॉडकास्टमध्ये, की 7 नंबर काय झाला, स्वरभानू नावाचा असुर होता, विष्णूने मुंडकं उडवलं, डोकं झालं राहू, बॉडी झाली केतू. हं. आता ही बॉडी जर केतू झाली, केतू 7 नंबर आहे, 7 केतू आहे आणि केतू जर तुमचा चांगला करायचा असेल आणि केतू जर ऑकल्ट सायन्स आहे आणि मी ऑकल्ट सायन्स फील्डमध्ये आहे, मग मला तर तो केतू चांगला केला पाहिजे आणि मग त्याची रेमेडी काय आहे, की जर बॉडीला डोक्याची जाणीव करून दिली पाहिजे.
व्हर्च्युअली केतूकडे बॉडी आहे आणि त्याला डोक्याची जाणीव करून द्यायची आहे. मग तुम्ही काय, पुरुष नाक तर छेदू शकत नाही, चांगलं दिसणार नाही. मग पर्याय काय, कान. म्हणून प्रत्येक पुरुषाने, ज्याला कोणाला अध्यात्मात प्रगती करायची असेल, तुम्हाला ऑकल्ट सायन्सचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला योगा, प्राणायाम, हठयोग किंवा इतर कुठल्याही अशा रिसर्चच्या ज्या फील्ड आहेत, कारण रिसर्च पण केतोय. मग आयुर्वेद असेल, तुम्ही कोणत्याही रिसर्चमध्ये असाल, टेकचा रिसर्च पण त्याच्यामध्ये 100% टेक्नॉलॉजीचा रिसर्च, खूप चांगले चांगले शास्त्रज्ञांचा मूलांक भाग्यांक 7 आहे. तुम्ही गुगल सर्च करून बघा. तर तुम्ही बघाल त्यावेळेस जर तुम्ही कान टोचले तर त्या केतू जागृत होऊन, त्याला बॉडीची जाणीव होऊन, बॉडी कंप्लीट होऊन ती रेमेडी होते, म्हणून तो उपाय आहे. तर ज्याच्या कुंडलीमध्ये जरी ज्योतिषचं कोणाला थोडंफार ज्ञान असेल, तर कुंडलीत जर केतू बिघडलेला असेल किंवा तोही शुद्ध करायचा असेल तरी हीच रेमेडी आहे. मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप रेमेडी काय, सगळ्यात पहिलं बेसिकली जर 2 कान टोचणे नाही शक्य तर किमान डावा कान टोचलेला असावा, कान दोन्ही टोचलेले असावे, डाव्या कानात सोन्याची रिंग घातलेली असावी. आता ती रिंगच का, पुन्हा इथे एक सर्कल कंप्लीट होण्याची भावना निर्माण होते. ठीक आहे, जशी मी इथे सांगितली तसं तुम्ही रिलेट करा. मी फार वेळ एकाच ह्याच्यात घेणार नाही तुमचा, मी त्याला हिंट देऊन सांगितलेलंच आहे ह्याच पॉडकास्टमध्ये आधी. सो ती रिंगच का वगैरे ते उत्तरं ऑलरेडी आलेली आहेत. मला वाटतं त्यात वेळ वाया नको घालावा. ठीक आहे, सो हे त्याचं उत्तर आहे. अच्छा. नाही, आता म्हणजे आपण तसं बोललं तर बऱ्यापैकी क्रिस्टल्सवरती हा पॉडकास्ट म्हणजे एक प्रॉपर गाईड झालेला आहे लोकांसाठी, की जे आजकाल फसवेगिरी चालू आहे मार्केटमध्ये, की तुम्ही हे आहे ना तर हे घाला, मनी मॅग्नेट ब्रेसलेट, ह्या त्या ब्रेसलेट. तर त्याच्यापेक्षा आता सायंटिफिक प्रूव्हन तुम्हाला रेमेडीज मिळालेले आहेत, ह्या गोष्टी असेल तर हे घाला. पण इथे मला मध्ये बोलावं असं वाटतं. हां. कारण बघा, मी अगदी आता परत मी स्टार्टकडे जातो पॉडकास्टच्या सुरुवातीला तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं आणि मी तुम्हाला सांगितलं चॅट जीपीटीला विचारण्यामध्येच लिमिटेशन आहे, तर त्याच्या डिलिव्हरीमध्ये लिमिटेशन येणार. भाग 1. भाग 2, चॅट जीपीटीला जेवढं नॉलेज आहे तेवढंच तो देऊ शकतो, कारण जेवढं अपलोडेड नाही आहे, ज्याचा उच्चार आतापर्यंत झालेला नाही आहे, जी गुरुमुखी विद्या आहे फक्त त्यांच्याकडेच आहे, त्यांनी ती स्वतःकडे ठेवलेली आहे. जसं आता आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या बाजूच्या गावामध्ये अकोले तालुक्यामध्ये एक असा व्यक्ती होता ज्याला सापाचं विष उतरवायची विद्या त्याच्याकडे होती, असा मंत्र होता. आणि तो हे होता म्हणजे जे डोंगराळ भागामध्ये वगैरे राहतात असे भटक्या ह्याच्यातला होता. तर त्याच्याकडे ती विद्या होती. त्याने स्वतःच्या मुलाला पण नाही शिकवली आणि तो दुर्दैवाने, म्हणजे आमच्या भागात ही प्रसिद्ध आहे कथा, जे कोणी त्या भागातले असतील त्यांना माहिती आहे, की तो सर्पदंशानेच मेला. कारण तो ज्यावेळेस तडफडत होता त्यावेळेस लवकर, एक तर तो जंगलात होता, त्याला कोणी पोहोचलं नाही त्याच्यापर्यंत, आणि दुसऱ्या कोणाला त्याने शिकवलेलीच नव्हती विद्या. सो अशा ज्या काही गोष्टी असतील ज्या भारतामध्ये दुर्दैवाने द्यायची भावना त्यांना कमी असेल, तर त्या चॅट जीपीटीमध्ये येऊ शकत नाहीत, कारण ते अजूनपर्यंत व्यक्त नाही झाल्यात त्या सर्कलच्या बाहेर. राईट. सो म्हणून हे लिमिटेशन्स चॅट जीपीटीला आलेले होते किंवा विचारणाऱ्यामध्ये होते. तसं मला एक मुद्दा इथे सांगायचा आहे, म्हणजे मी स्टार्टला कनेक्ट करून परत एकदा सांगतो, की तुम्हाला एका क्रिस्टलबद्दल तुम्ही मला प्रश्नच नाही विचारणार, कारण तुम्हाला माहितीच नाही की तो क्रिस्टल आहे. जसं तुम्ही जाडं मीठ बोलला, तुम्हाला नव्हतं माहिती की जाडं मीठ पण क्रिस्टल आहे. हां, तसं एक क्रिस्टल आहे जो आपल्यापेक्षा रशियामध्ये जास्त प्रसिद्ध आहे. ठीक आहे, आणि ती संस्कृती आपली आहे आणि वापरतात तिकडे जास्त. आणि पूर्वीकडे न्हावी वापरायचे आपल्या सलोनमध्ये, कारण आता सलोन आहेत, आता सलोन अँड स्पा आणि रोजी सगळ्या गोष्टी गॉडी झालेल्या आहेत. पण पहिलं काय होतं, एक बार्टर सिस्टम होती. प्रत्येक समाजातला वर्ग आपलं काम करायचा, त्याच्या बदल्यात दुसरा त्याचं काम करून द्यायचा, है ना. म्हणजे एक चप्पल शिवून देईल तर त्याच्या बदल्यात शिक्षक त्याच्या मुलाला शिकवेल. एक छानपैकी एक व्यवस्था होती, त्याचं चलनच ते होतं, त्याला बार्टर सिस्टम आपण आज म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्या दाढी केल्यानंतर आपल्या दाढीला एक साबण चोळायचे, आणि तो क्रिस्टल आज रशियामध्ये तर प्रसिद्ध आहेच, युरोपमध्ये आहे, आणि भारताला लँड ऑफ दॅट क्रिस्टल म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, मला नाही माहिती. माझे एक क्लायंट रशियामध्ये गेले होते, त्यांना बोलले यू आर फ्रॉम लँड ऑफ दॅट नॅचरल क्रिस्टल विच इज कॉल्ड एज तुरटी, ज्याला इंग्रजीत ॲलम म्हणतात आणि हिंदीमध्ये फिटकरी म्हणतात. म्हणजे फिटकरी, ॲलम, तुरटी हा सर्वात, मी त्याला नाव दिलेलं एक, मी याला काय म्हटलं होतं, क्लिअर क्वार्ट्झला सुपर क्रिस्टल म्हटलं होतं. मी याला मास्टर सुपर क्रिस्टल किंवा सुपर मास्टर क्रिस्टल म्हणतो तुरटीला. त्याचं कारण आहे, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या निगेटिव्हिटी रिमूव्हलच्या गरजा एकाच क्रिस्टल समर्थ आहे करण्यामध्ये, ते म्हणजे तुरटी. आणि आपण जे आता आपण म्हणतो ना की आपण हिंदू राष्ट्र आहोत किंवा आपण हिंदुत्वाचा आपल्याला अभिमान आहे किंवा आपण आहोत, पण मग तरी सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याला पंचांग लवकर मिळत नाही विकत घ्यायला, किंवा तुरटी लवकर मिळत नाही. किती वाण्यांच्या दुकानात जा, लवकर तुम्हाला तुरटी मिळणार नाही.
तुम्ही मोठमोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जा, तुम्हाला तुरटी मिळणार नाही. आणि जे सगळ्यात कामाचं असतं ना, सगळ्यात दुर्मिळ आहे. एक सिंपल सांगतो तुम्हाला. का? तुम्ही जर एखाद्या मार्टमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही ग्रॉसरी घ्यायला गेलात, तर सगळ्यात पहिली बिस्किटं येतात समोर, मग कोल्ड ड्रिंक्सचे कप येतात आणि आज अनेक जण व्हिडिओ बनवतायत, की त्याच्यामध्ये शुगर कंटेंट, पाम ऑइल आणि मैदा ह्याच्याशिवाय काहीच नाही. आणि हे तिन्ही गोष्टी शरीराला घातक आहेत एकत्रितरित्या. आणि त्याने बनलेल्या सगळ्या वस्तू, मग मॅगी असेल, काय असेल, त्या तुमच्या समोर येत राहतात. म्हणजे इझिली जे अवेलेबल आहे ना, ते डॅमेजिंग आहे आणि चांगलं शोधावं लागतं. म्हणजे तिथे जाऊन डीमार्टमध्ये विचारायला लागतं, ऑर्गॅनिक गूळ कुठे ठेवलाय? तर म्हणतात त्या कोपऱ्यामध्ये तिथे ठेवलेलं आहे. सो तसंही तुरटीचं झालंय कुठेतरी. सो तुरटी जी आहे ही तुम्हाला 2-3च फक्त आता वेळेअभावी उपयोग सांगतो. ऑलरेडी खूप तुमचा वेळ घेतल्यामुळे. तुरटीचा पहिला उपयोग काय आहे, की तुम्ही शेव्हिंग केल्यानंतर कुठलंही हे न लावता म्हणजे ते जे अँटीबॅक्टेरियल अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे शेव्हिंग केल्यावर तुम्ही तुरटी फिरवा. तुम्हाला थोडी तिथल्या तिथे चुणचुण होईल आणि तुमचे घाव भरायला मदत होते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तुम्हाला जिथे-जिथे घाम येतो बॉडी पार्टमध्ये, तिथे तुम्ही अंघोळ झाल्यावर ऑलरेडी तुरटी, घाम यायची वाट बघू नका. ऑलरेडी तुरटी चोळून घ्या तुमच्या त्या बॉडी पार्ट्समध्ये आणि मग तुम्ही दिवसभर काम करा. तुमच्या शरीराला अजिबात दुर्गंधी येणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जास्त नाही, आठवड्यात एकदा किंवा 15 दिवसामध्ये एकदा, ठीक आहे, तुरटीचा थोडासा चुरा टाका आणि ते पाणी मिक्स करा आणि त्याला 15 मिनिटं 5 मिनिटं तरी सोडून द्या. 15 मिनिटं शक्य नाही, 5 मिनिटं सोडून द्या. मग त्याला परत पाहिजे तर गरम पाणी तुम्ही ॲड करून त्याने अंघोळ करा. हे शॉवरमध्ये पॉसिबल नाही. तुम्ही करू शकता जर तुम्ही पाणी घेऊन अंघोळ केलीत तर. त्याच्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट, तुम्ही घरामध्ये, कामाच्या ठिकाणी तुरटीचे खडे हे कोपऱ्या अँड कॉर्नर्समध्ये ठेवून द्या. हॉलमध्ये विशेषतः ठेवा, जिथे लोकं येतात जातात तिथे ठेवा. तुम्ही बघा ती तुरटी आहे ना, दिवसेंदिवस आहे ना, थोडी, 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 थोडी आपोआप हात न लावता कमी होत जाईल. हा एक प्रकार. किंवा ती ब्लॅकिश पडत जाईल. कारण ती निगेटिव्हिटीला स्वतःकडे खेचत राहते. ओके. ठीक आहे. ती स्वतःकडे ॲब्झॉर्ब करत राहते निगेटिव्हिटीला आणि त्याने ती कमी होत राहते. हा फरक इतर सगळे क्रिस्टल आणि तुरटीमध्ये. म्हणजे तुरटी हा निगेटिव्हिटी खेचणार आहे. बाकीचे सगळे निगेटिव्हिटी रिपेलर आहेत. ते स्वतः त्याच्यामुळे झिजत नाहीत, कुठलेही कमी होत नाहीत. तुमचं जे क्रिस्टल तुम्ही विकत घ्याल, आपल्या अंतापर्यंत, शेवटपर्यंत ते क्रिस्टल तेवढंच राहील. बट तुरटी तशी नाहीये. ती निगेटिव्हिटी खेचत राहते. हे तिचं आणि ती स्वतःकडे घेते. म्हणून ती महान आहे. ती ग्रेट आहे. कारण जशी अगरबत्ती जळते, चंदन स्वतःला झिजवतं, तेव्हा कुठे ते दुसऱ्याला सुगंध आणि ऊर्जा देतात. तसं तुरटीचं काम आहे. म्हणून तुरटी अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता तुरटीचं एक सिक्रेट सांगतो, जे तुमचं कधी लक्ष पण गेलं नसेल. माझ्याकडे फोटोग्राफ आहेत विथ प्रूफ. खूप चांगल्या हॉटेल्समध्ये, 5 स्टार हॉटेल्स, खूप चांगले चालणारे रेस्टॉरंट्स आणि चांगल्या चालणाऱ्या रिसेप्शनच्या जागी तुरटीचे मोठमोठे खडे ठेवलेले आहेत. नाही, नक्कीच ते हे तुम्ही अभ्यास करा. तर तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्यांना ते सिक्रेट माहिती आहे किंवा त्यांचे वास्तू कन्सल्टंट्सला ते माहिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, की तुम्ही एक काम करा, हे तर सगळं बॅलन्स केलंय, पण डेली येणाऱ्या निगेटिव्हिटीचं काय? मी तुमचा रत्नाध्याय करून दिला, धातुअध्याय करून दिला, मैमतम आणि मानसारम प्रमाणे तुम्हाला वास्तू बॅलन्स करून दिली. पण रोज येणाऱ्या निगेटिव्हिटीचं काय? मग तुम्ही हॉलमध्ये ठेवा, तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवा आणि बघा काय फरक पडतो ते. अनेक लोकांना मिरेकल रिझल्ट आलेले आहेत. आणि सगळ्यात स्वस्त गोष्ट आहे, ₹40 किलो. पण महान गोष्ट आहे ती. बरोबर. म्हणजे आज आपण भरपूर लोकांच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन दिलेत क्रिस्टल्सच्या मार्फत आणि क्रिस्टलच्या बाबतीतले जे मिथ्स आहेत ते पण बस्ट केलेले आहेत, की कुणी कुठलं वापरलं पाहिजे, का वापरावं ते सांगून. तर नक्कीच तुम्हाला अजून काय प्रश्न असतील किंवा तुम्ही इतर कुठल्या क्रिस्टल बद्दल तुम्हाला काय विचारायचंय किंवा तुमचे पर्सनल काय प्रश्न आहेत, जसं सर बोलले तुम्ही कमेंट करून सांगा. सर स्वतः त्याला रिप्लाय देतील. फक्त स्पेसिफिक लिहा, जेणेकरून सरांचा आणि तुमचं दोघांचा वेळ वाचेल. तर अशा प्रकारे हा पॉडकास्ट आपला संपलेला आहे. पण मित्रांनो, या पॉडकास्टमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्यात आणि सरांकडून आपल्याला अजून कोणत्या कोणत्या स्किल्स नॉलेज घ्यायचंय. जसं सर बोलले की हिलिंगच्या टेक्निक्स आहेत. सर स्वतः वेगवेगळ्या हिलिंगच्या टेक्निक सरांना येतात. तर तुम्हाला जर तेही ऐकायचं असेल पुढच्या एपिसोडमध्ये, तर या पॉडकास्टला देखील तुम्ही 1 मिलियनच्या वरती प्रतिसाद द्या आणि कमेंट करून सांगा. आम्ही लवकर तोही एपिसोड घेऊन येऊ. थँक्यू अमोल सर, तुम्ही आला आणि आज वेळ दिला. वेळात वेळ काढून आल्यानंतर खूप सुंदर असा हा पॉडकास्ट झालेला आहे. गप्पा कट्टावर आपण असेच वेगवेगळे कट्टे रंगवूया आणि लोकांना आपल्या मैत्रीपूर्ण नात्यातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभारी.